sure. Yes, Andy, you can do the Ah, prayer. okay. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Amen, amen. 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 Thank you. So welcome back, Judah. Thank you. Your your very important and very resourceful lectures we missed. So maybe we have some new ones. Thank you. थँक्स. न्यू न्यू वन नाही आपण जे चालू Ah, केलं ते रिपीट करू. ते स्लोली हे करू, अंडरस्टँड करू. new कारण insight. या कारण आता कब्बालाच्या लेक्चर मध्ये कसं असतं, usually what Kabbalah does, Kabbalah means what the received tradition which we have from our forefathers, generation Abraham, Isaac, Jacob, Adam यांच्याकडनं आलेला जो ट्रेडिशन आहे तो जेव्हा आपण आपल्या प्रेझेंट लाईफ मध्ये टाकतो ना, तर आपण बनवलेलं कितीतरी कॉन्सेप्ट असतात ना. पण वी हॅव मेड लॉट ऑफ कॉन्सेप्ट. आपण आपल्या लाईफ मध्ये कॉन्सेप्ट बनवतो की असा शास्त्र आहे, आदामाने ऍपल खाल्ला, साप असा होता, हे होता, ते होता, असं आपण म्हणजे कॉन्सेप्ट बनवलेलं असतं. आणि आपल्या लाईफचं पण कॉन्सेप्ट असतं, कॉन्सेप्ट असतात कितीतरी. तर कब्बालाच्या नॉलेजनी काय होतं, कब्बालाच्या नॉलेजनी ते कॉन्सेप्ट आहे ना तुटतात. इट्स ब्रेकिंग, इट्स लाईक शॅटरिंग ऑफ द वेसल्स बोलतात त्याला. म्हणजे आपले जे बनलेलं कॉन्सेप्ट आहेत ना ते तुटतात. पण ते तुटल्यावर, ते कॉन्सेप्ट तुटल्यावर ना, आपल्याला त्या कॉन्सेप्ट मधून आहे ना जे होलीनेस स्पार्क्स असतात ना, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी होलीनेस असतं. तर आपले जे कॉन्सेप्ट आहेत ना त्याच्यामधून आपल्याला काय होलीनेस आहे, काय होली आहे ना, ते घ्यायचं असतं आणि ते ठेवायचं असतं आणि बाकीचा कचरा फेकून द्यायचा असतं. तर तसा आता जो आपण टॉपिक चालू केलाय ना, इगोवर आणि याच्यावर, तर त्याच्यामध्ये माणसांचं कॉन्सेप्ट शॅटर्ड होत असतील, तुटत असतील, तर डोंट वरी. आपण काय तोडत नाही, फोडत नाही, आपण नुसतं रिप्लेस करतोय. वी आर रिप्लेसिंग सम. म्हणजे सापावरची जी स्किन आहे ना, ती स्किन आपण काढतोय आणि त्या सापाला आपण बर्निंग बुश बनवायचा प्रयत्न करतोय. वी आर नॉट गोइंग टू किल द स्नेक. ओके. तर ह्या याच्याने आपण आपला आजचा क्लास चालू करू. तर पहिली पहिली गोष्ट ना, मी तुम्हाला आता दोन ह्या गोष्टींमधला डिफरन्स सांगेन. दोन गोष्टींमधला डिफरन्स काय आहे, तर एक गोष्ट आहे की क्रिएशन कशी झाली. ओके. देवानी, हशेमनी क्रिएशन कशी बनवली. तर हशेमनी क्रिएशन बनवताना काय केलं, 4 स्टेप्स घेतलेले आहेत, 5 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप्स आहे ती नियरनेसचा वर्ल्ड आहे, त्याच्यानंतर क्रिएशनचा वर्ल्ड, एरियाचा वर्ल्ड, ओके, येत्सिराचा वर्ल्ड आणि आपला आसियाचा वर्ल्ड, असा 4 वेगवेगळं वर्ल्ड खाली खाली आलं. ओके. आणि हे 4 वर्ल्ड खाली खाली आलं ना, तर ते कसं आलं, तर प्रत्येक टायमाला आहे ना काय, प्रत्येक टायमाला आहे ना नथिंगनेस मधून काहीतरी आलंय. पहिली गोष्ट काय, गॉडनी अख्खा सगळा जो ओलामोत आहे, ओलामोत म्हणजे सगळं वर्ल्ड आहे, ते कुठं क्रिएट केलं, तर गॉडनी सगळं वर्ल्ड आहे ना क्रिएट कुठं केलं, स्वतःमध्ये क्रिएट केलं ते. कारण वर्ल्ड क्रिएट करायला स्पेस आणि टाइम लागतो. स्पेस लागतं, जागा लागतं ना. हा अख्खा वर्ल्ड आपण जर बघितलं तर आपल्याला डायमेन्शन आहेत ना, तर कुठला पण डायमेन्शन क्रिएट करायला आपल्याला काय लागतं, स्पेस लागतं. मग तो डायमेन्शन पुढे जायला, मागे जायला, हे जायला, मुवमेंटसाठी आपल्याला काय लागतं, टाइम लागतं. तर हा स्पेस आणि टाइम जो आहे ना, तो देवानी, स्पेस आणि टाइमचा डायमेन्शन पण आहे ना, हा कुठं बनवलं देवानी, तर देवानी आहे ना स्वतःमध्ये तो स्पेस आणि टाइमचा डायमेन्शन एक्झिस्ट करायला परमिशन दिली. आणि तो एक्झिस्ट करायला जेव्हा एक्झिस्ट व्हायला लागला ना, तेव्हा त्याच्यामध्ये हा क्रिएशन झाला. पण प्रत्येक टायमाला क्रिएशन होताना काय होतंय, क्रिएशन होताना काय होते की पहिला वर्ल्ड कुठला येते, तर पहिला नियरनेसचा, आजची वर्ल्ड येते. पण आजची वर्ल्ड येते तेव्हा कुठं आजची वर्ल्ड येते, हा, तर हा आजची वर्ल्ड जेव्हा येते ना, तो हा आजची वर्ल्ड त्या ठिकाणी येते जिथं देवानी एक्झिस्टन्सला परमिशन दिलेली आहे. तर ज्या ज्या एक्झिस्टन्स जो आहे ना, त्याला जी परमिशन दिली ना एक्झिस्ट करायचा, टाइम आणि स्पेसचा जो एक कॉन्सेप्ट आहे ना, त्या कॉन्सेप्ट मध्ये पहिला आजची नियरनेसचा वर्ल्ड येते. पण नियरनेसचा वर्ल्ड मधून जेव्हा सेकंड वर्ल्ड क्रिएट होते, ज्याला आपण क्रिएशनचा, बेरियाचा वर्ल्ड बोलतो, तर तो क्रिएट व्हायसाठी काय होते, त्या आजसिलूट मध्ये परत काहीतरी चेंजेस होत आहेत. कारण तो आजसिलूटचा जो वर्ल्ड आहे ना, त्या आजसिलूटच्या वर्ल्ड मध्ये आता तो क्रिएट होणार आहे.
बेरियाचा वर्ल्ड. कारण बेरियाचा वर्ल्ड आता दुसरीकडे नाही क्रिएट होणार आहे, आचिलूच्या इथं. तर अख्खा जो क्रिएशनचा जो अख्खा जो नियरनेसचा म्हणजे सगळ्यात जवळचा जो वर्ल्ड देवानी बनवलाय ना, त्या देवानी बनवलेल्या वर्ल्ड मध्ये आता त्या वर्ल्ड मध्ये देवाला दुसरा वर्ल्ड क्रिएट करायचा आहे. पण त्या वर्ल्ड मध्ये जेव्हा दुसरा वर्ल्ड क्रिएट होते ना, तर तेव्हा हा जो बनलेला पहिला जो वर्ल्ड आहे ना, तो गायब नाही होत आहे. पहिला जो वर्ल्ड होते तो काय होते, तो पहिला जो वर्ल्ड आहे तो त्याच्यामधून बाहेर येते. म्हणजे त्या पहिल्या वर्ल्ड मधून हा सेकंड वर्ल्ड बाहेर येते. ओके. जसा प्रेग्नेन्सी आणि डिलिव्हरी असते ना, तसा आहे तो. ओके. तर तो फर्स्ट वर्ल्ड जो आहे ना नियरनेसचा, त्याच्यामधून क्रिएशनचा वर्ल्ड बाहेर येते. क्रिएशनचा वर्ल्ड आहे ना, त्याच्यामधून आहे ना एचसिराचा वर्ल्ड बाहेर येते. आणि एचसिराचा वर्ल्ड आहे ना, त्याच्यामधून सगळ्यात मलकुतचा वर्ल्ड बाहेर येते. पण हे जे सगळं वर्ल्ड बाहेर येतात ना, हे वर्ल्ड बाहेर येताना काय होते, हा जो जो बेसिक स्ट्रक्चर आहे ना टाइम आणि स्पेसचा, जो क्रिएशनचा टाइम आणि स्पेसचा जो स्ट्रक्चर आहे ना, तो टाइम आणि स्पेसच्या स्ट्रक्चर मध्ये आहे ना काहीतरी चेंजेस होतात. ओके. जेव्हा आजची ज्या सगळ्यात जवळचा जो वर्ल्ड आहे ना, त्याच्यामधून बेरियाचा वर्ल्ड जेव्हा बाहेर येते ना, तर बेरियाचा वर्ल्ड बाहेर येताना काय होते, बेरियाचा वर्ल्ड बाहेर येताना तो त्याच्यामधून काय येते, तर आजची म्हणजे आता तुम्ही जर प्रत्येक वर्ल्ड एक एक त्याच्या वरच्या वर्ल्ड मधून बाहेर आलाय, बरोबर. पण आता इवल सगळ्यात जास्त इवल कुठला आहे, सगळ्यात जास्त इवल मलकुत मध्ये आहे. मलकुत आहे ना, मलकुत म्हणजे सगळ्यात खालचा जो वर्ल्ड आहे ना, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इवल आहे. पण तो इवल कुठं होता स्टार्ट मध्ये, तो येतसिरा मध्ये होता. कारण येतसिरा मधून आलाय ना, तो मलकुतचा वर्ल्ड बाहेर कुठून आला, येतसिरा मधून आलाय. तर इवल कुठं होता, येतसिरा मध्ये होता. मग येतसिरा मध्ये जेव्हा इवल होता, तर येतसिरा कुठून आलाय, त्याच्यावरच्या बेरियाच्या वर्ल्ड मधून आलाय. बरोबर. म्हणजे तो आधी इवल त्याच्यामध्ये होता, आधी त्याच्यामध्ये सगळ्यात वरच्या लेवलमध्ये होता. तर इवल जो आहे ना, हा इवल आहे ना, पहिले खाली येतं. म्हणजे जो इवल, इवलचा अर्थ काय, इवल म्हणजे देर इज समथिंग विच इज अदर दॅन गॉड. ओके. अख्खा जी अख्खा जो अख्खा जो एक्झिस्टन्स आहे ना, त्या एक्झिस्टन्स मध्ये जर सगळीकडे गॉड असेल ना, तर गॉड मध्ये आणि एक्झिस्टन्स मध्ये काय फरक नाही. म्हणून एक्झिस्टन्स मध्ये एक्झिस्टन्स अदर दॅन गॉड एक्झिस्टन्स आहे ना, हे जेव्हा कॉन्सेप्ट तयार झाला ना, की देर इज गॉड अँड देर इज समथिंग विच इज अदर दॅन गॉड, तर हा अदर दॅन गॉड असलेली जी जागा आहे ना, ती एक्झिस्टन्स आहे. पण अदर दॅन गॉड असलेला जो हा कॉन्सेप्ट आहे ना, तो काय आहे, तो इवलचा रूट आहे. म्हणजे अदर दॅन गॉड आहे, गॉड नाही ते अदर दॅन गॉड आहे. ओके. म्हणजे एक्झिस्टन्स काय अदर दॅन गॉड आहे. तर हा एक्झिस्टन्स मधला जो अदर दॅन गॉड आहे ना, तो कॉन्सेप्ट जो आहे ना, तो कॉन्सेप्ट जेव्हा आजसिलूत मधून अजून खाली येतं, क्रिएशन मध्ये येतं. क्रिएशन काय, आता क्रिएशन काय, क्रिएशन अदर दॅन गॉड आहे, पण क्रिएशन अदर दॅन आजसिलूत पण आहे. पण आजसिलूत मधून आता ते बाहेर आला. जसा बच्चा बेबी मम्मीच्या मम्मीच्या पोटात असतो तेव्हा काय असतो, तो इज पार्ट ऑफ द मदर. पण तो मम्मीच्या पोटातून बाहेर आल्यावर काय, तो स्वतःचा इंडिव्हिज्युअल एक्झिस्टन्स घेतो ना, देन ही इज अदर दॅन द मदर. तसा हा जो अदर दॅन गॉडचा जो कॉन्सेप्ट आहे ना, तो जेव्हा एक एक वर्ल्ड मधून खाली वर्ल्ड तो खाली खाली येते ना, तेव्हा त्याच्यामध्ये आहे ना तो स्ट्रॉंग होते अजून. अदर दॅन गॉड जो त्याचा जो कॉन्सेप्ट आहे ना, तो एवढा स्ट्रॉंग होते की मलकुत मध्ये येईपर्यंत तो काय होते, तो एवढा स्ट्रॉंग होते की त्याला आपण आता इव्हल बोलू शकतो. म्हणजे त्याच्यामधला तो जो कॉन्सेप्ट आहे ना, आय एम समथिंग अदर दॅन गॉड, तो कॉन्सेप्ट एवढा स्ट्रॉंग आहे ना मलकुत मध्ये, की तो मलकुत मधला तो त्याला आपण इव्हल बोलतो. ओके. इव्हलचा जो डेफिनेशन आहे, इव्हल म्हणजे काय, इव्हल म्हणजे स्वतःसाठी करायचा सगळा, प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी करतो आणि त्याला इव्हल बोलतात. तर स्वतः म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी किंवा युनिकनेस किंवा माझ्यासाठीच करेन किंवा मलाच पाहिजे, पॉवर असेल तर पॉवर माझ्यासाठी युज करेन, म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी जेव्हा युज होतं ना, त्याला इव्हल बोलतो. स्वतःसाठी नाही युज करताना दुसऱ्यांसाठी युज करताना, तेव्हा त्याला इव्हल नाही बोलत आहे. इव्हल कधी बोलतात, जेव्हा इंडिव्हिज्युअल स्वतःसाठी इंडिव्हिज्युअलाइज करतं ना प्रत्येक गोष्ट, तेव्हा ते करतं. तसं हे जे वर्ल्ड आहेत ना, हे वर्ल्ड एका वर्ल्ड मधून दुसऱ्या वर्ल्ड मधून तिसऱ्या वर्ल्ड मध्ये जेव्हा खाली खाली आलं ना, तेव्हा त्यांच्यामध्ये हा अदर दॅन गॉड, म्हणजे मी अदर दॅन, पहिला जो वर्ल्ड आहे तो काय आहे, पहिला वर्ल्ड अदर दॅन, मी एक्झिस्टन्स आहे पण मी अदर दॅन गॉड आहे. सेकंड वर्ल्ड आहे तो काय बोलतोय, मी वेरिया आहे पण मी अदर दॅन अब्सोल्यूट आहे, मी अदर दॅन तो गॉड पण आहे, मी अदर दॅन अब्सोल्यूट पण आहे. थर्ड वर्ल्ड बोलते मी अदर दॅन बेरिया आहे, अदर दॅन अब्सोल्यूट आहे, अदर दॅन गॉड आहे, पण मी काय, मी एचसिराचा वर्ल्ड आहे. आणि फोर्थ वर्ल्ड आहे मलकुत, काय बोलते की मी अदर दॅन या सगळ्या वर्ल्ड पेक्षा वेगळ्या वर्ल्ड आहे. कारण सगळ्यांमध्ये फरक आहे काहीतरी, सगळ्या वर्ल्ड मध्ये काय काय फरक आहे. प्रत्येक वर्ल्ड आहे ना वेगवेगळ्या सबस्टेन्सनी आणि वेगवेगळ्या एसेन्सनी बनलेले. तर हा जो मलकुत आहे ना, मलकुत जेव्हा आपल्या वर्ल्डला टच होतं ना, तेव्हा मलकुत आपल्या वर्ल्डला टच होतं, तेव्हा तो आपल्या वर्ल्ड मध्ये काय पास पास करतं, ही आयडिया पास करतं की आय एम समथिंग अदर दॅन
गॉड. ओके, तर हा अदर दॅन गॉड आहे ना, हा रूट आहे. कसला रूट आहे? इव्हलचा. इव्हलचा रूट म्हणजे तो वाईट आहे, घाण आहे, खराब आहे असं नाही. तो इव्हलचा रूट काय, तो एक्झिस्टन्सला एक्झिस्ट करायसाठी तो कॉन्सेप्ट व्हेरी नेसेसरी आहे. कारण तो जर कॉन्सेप्ट नसला ना, तर एक्झिस्टन्स एक्झिस्टच नाही करू शकत. पण एक्झिस्टन्सला जर वाटला की मी गॉड आहे, आय एम पार्ट ऑफ गॉड, किंवा मी गॉड आहे, तर मग अदर दॅनचा इंडिव्हिज्युअलायझेशन नाही होऊ शकत, अदर दॅन नाही होऊ शकत. मग एक्झिस्टन्स स्वतःसाठी विचार नाही करू शकत. देवाला एक्झिस्टन्सला सगळा द्यायचा आहे, बरोबर. पण एक्झिस्टन्सला स्वतःला सगळा घ्यायसाठी एक्झिस्टन्सला असं वाटलं पाहिजे ना की मी काहीतरी वेगळं आहे. कारण मी जर पाणी आहे, अख्खा समुद्र मीच आहे, तर समुद्रामध्ये तुम्ही किती पण पाणी टाकलं तर समुद्राला असं नाही वाटणार आहे की त्याच्यात पाणी टाकलं. आग आहे, आग अख्खी पेटलेली आहे, आणि आगीमध्ये तुम्ही अजून आग टाकली तर आगीला वाटत नाही ते एक्स्ट्रा आहे ना. तुम्हाला काहीतरी वेगळा वाटासाठी काय असतं, एक कॉन्सेप्ट असतं. तो कॉन्सेप्ट काय असतं की मी वेगळा आहे त्याच्यासाठी. जसं सन आणि मेणबत्ती तुम्ही घेतली तर सन वास्ट आहे, मेणबत्ती हे आहे. पण सनची लाईट, मेणबत्तीची लाईट, आपण मेणबत्तीची लाईटनी कसा काम करू शकतो, तसा आपल्यामधला जो तो देवाची जी पॉवर आहे ना, ती कमी कमी होऊन त्या कमी झालेल्या पॉवरला कमी करण्याचा जो हे आहे ना, कॉन्सेप्ट आहे ना, तो कॉन्सेप्ट काय, की आय एम अदर दॅन गॉड, तो कॉन्सेप्ट आहे. तो कॉन्सेप्ट काय आहे, तो कॉन्सेप्ट इव्हलचा कॉन्सेप्ट आहे, इव्हलचा रूट आहे तो. ओके, एवढं समजला. पुढे जातो मी. ओके, हा इव्हलचा जो रूट आहे ना, हा अख्ख्या वर्ल्ड मध्ये तसा आलेला आहे. कारण प्रत्येक वर्ल्डचा जो कव्हरिंग आहे ना, तो प्रत्येक वर्ल्डचा कव्हरिंग काय आहे, की मी काहीतरी अदर दॅन गॉड आहे. प्रत्येक पहिल्या वर्ल्डचा कव्हरिंग काय, की मी अदर दॅन गॉड आहे. तो एक्झिस्टन्सचा वर्ल्ड आहे, तो एक्झिस्टन्स वर्ल्ड आहे, त्याला आपण ऍब्सोल्यूटचा वर्ल्ड बोलतो. ओके, त्याच्या खालचा वर्ल्ड आहे वेरियाचा वर्ल्ड. त्या वर्ल्डचा कव्हरिंग काय, की मी अदर दॅन ऍब्सोल्यूट आहे. मी जो ऍब्सोल्यूटचा वर्ल्ड आहे ना, त्याच्यापेक्षा वेगळा वर्ल्ड आहे. आणि मी गॉड आहे ना, त्याच्यापेक्षा पण वेगळा आहे. म्हणजे जो ओरिजिनल गॉड आहे ना, ओरिजिनल जो आशेम आहे ना, एन बोलतात त्याला. एन म्हणजे नथिंगनेस. त्या नथिंगनेस पेक्षा मी काहीतरी समथिंगनेस आहे. आणि मी त्या समथिंगनेस मधून जो समथिंगनेस आला ना, त्याच्यापेक्षा मी काहीतरी जास्ती समथिंगनेस आहे. म्हणजे हा जो जो बिल्डअप होते ना, म्हणजे मी अदर दॅन गॉड आहे, तो बिल्डअप होत होतो तो खालच्या मलकूत लेवल पर्यंत येतो, की मलकूत लेवल मध्ये मलकूतचा जो वर्ल्ड आहे ना, तो बोलतोय की मी अदर दॅन सगळं आहे, मी आय एम अ फिजिकल वर्ल्ड. मी स्पिरिच्युअल वर्ल्ड नाही, मी फिजिकल वर्ल्ड आहे, असं मलकूतचा बोलणं आहे. ओके, आता जेव्हा सोल आहे ना, सोल ह्या वर्ल्ड मध्ये येणार आहे. कारण हा अख्खा वर्ल्ड देवाने क्रिएट कशाला केलाय, कारण देवाला जे द्यायचं आहे ना, ते द्यायचं कोणाला द्यायचं आहे, देवाला कोणाला तरी द्यायचं, तो देवासारखा आहे. मी एक गोष्ट सांगितली होती ना तुम्हाला, माकडाची, उंदराची सांगितली होती. एक साधू असतं आणि त्याला एक राबी असतं, आणि त्याला एक उंदीरचा बच्चा मिळतो. आणि त्या उंदीरचा बच्चा मिळतो, आणि त्या उंदीरच्या बच्चाला तो जादू मंत्र करता आणि कब्बाला करता, आणि त्याला ती मुलगी बनवते. आता ती मुलगी मोठी झाल्यावर तिचं लग्न करायचं आहे. लग्न करायसाठी तो सगळीकडे शोधाशोध करतो. तर तिला तिला राजाकडे नेतं, राजा सांगते लग्न करायला. तर राजाला ती बोलते की नाही, मला सगळ्यात स्ट्रॉंग माणूस पाहिजे, मी तुझ्या सांगते कसं आलो, तू काय स्ट्रॉंग आहेस काय, सगळ्यात तू काय स्ट्रॉंग आहेस ते सांग. तो राजा बोलते नाही, मी नाही स्ट्रॉंग आहे, माझ्यापेक्षा स्ट्रॉंग तर हा अमुक अमुक आहे. तो त्याला सांगतं. असं स्लोली स्लोली तो बोलतो की माझ्यापेक्षा स्ट्रॉंग सन आहे. सन बोलतो माझ्यापेक्षा स्ट्रॉंग तर विंड आहे, तो ढग आहे. ढग येतात तर माझं उजेड नाही. ढग बोलतं की माझ्यापेक्षा स्ट्रॉंग तर वारा आहे, वारा आला की ढग वाहून जातात. ढग बोलतात, वारा बोलतो की माझ्यापेक्षा स्ट्रॉंग तर डोंगर आहे, डोंगर आला की मला थांबायला लागतं. मग डोंगरला बोलतो की आता तू लग्न कर या मुली सांगते. तर तो डोंगर बोलतो नाही, माझ्यापेक्षा महान तर ते उंदीर आहेत, ते माझ्या खाली राहतात, ते मला पोखरतात चालू, आणि पोखरून पोखरून त्यांनी डोंगर कधी पडेल त्याचा भरोसा नाही. मग ती बोलते हा सगळ्यात स्ट्रॉंग उंदीर आहेत, मग मी उंदीर सांगते लग्न कर. तर ह्याचा अर्थ काय, स्टोरीचा अर्थ असा आहे की ना, आपण आपल्यासारख्याच माणसाबरोबर रिलेशन करू शकतो. आपल्यासारख्याच बरोबर आपण माणसा सांगते ना, आपल्यासारख्या बरोबरच रिलेशन करू शकतो. आणि आपल्यासारखा पण असला तरी आपल्याला तो ग्रेट वाटला पाहिजे, तरच आपण रिलेशन करू शकतो त्याच्यासोबत. बरोबर ना. तिने राजा संगती नाही लग्न केला, ढगां संगती, सण संगती नाही केलं, तिने उंदराला कशाला. गोष्टीचा मॉरल ऑफ द स्टोरी काय, की सेम पर्सन आपल्यासारखा सेम असतं ना, त्याच्या संगतीच आपण रिलेशन करू शकतो. म्हणून आहे ना, माणूस आहे ना, बाई संगती रिलेशन करतं, कारण ती त्याच्यासारखी सेम आहे. तो माकडा संगतीनी, हॉर्स संगतीनी, दुसऱ्या अॅनिमल संगती नाही हे करू शकत है ना. तसा देवाला रिलेशन्स ठेवायचे कोणा संगती तरी. तर देवाने अख्खा क्रिएशन बनवलं, सगळं बनवलं, पण देवाला रिलेशन ठेवायचे, तर देव कोणा संगती रिलेशन ठेवणार आहे? देवासारख्या संगतीच रिलेशन ठेवणार आहे ना.
मग रिलेशन देवाला देवासारखी ठेवायचं आहे, म्हणून देवानी काय केलं, हा जो देवासारखा जो दुसरी गोष्ट आहे ना, ती देवानी या क्रिएशन मध्ये बनवलेली. तर हा जो क्रिएशनचा झमेला आहे ना, तो कशासाठी बनवला देवानी? कारण देवाला देवासारख्या कोणासंगती तरी रिलेशन्स ठेवायचे. आणि तो देवासारखा दुसरी गोष्ट जी ती काय, तो आपल्या सोलचा एसेन्स आहे. सोलचा एसेन्स, सोल पण नाही, आपला सोलचा एसेन्स आहे तो. कारण सोलचा एसेन्स कुठून येते? देवामधून येते. देवानी फुंकला बोलला म्हणजे काय, तो देवाच्या आतमधून येते. देवाच्या आतमधून आला म्हणजे तो देवाचा एसेन्स, तो गॉडचा पार्ट आहे. तो गॉडचा सगळ्यात छोटा पार्ट आहे. तो देवानी ह्या क्रिएशन मध्ये टाकला. आता तो त्या क्रिएशन मध्ये टाकला, तो क्रिएशन मध्ये यायचा वे काय आहे? तुम्हाला कुठे पण जायचं असेल ना, तर तुम्हाला जो गावाला कुठे पण जायसाठी काहीतरी वे असतं ना. तुम्ही असं डायरेक्ट अचानक मध्ये नाही तिकडं येऊ शकता ना. तुम्हाला समजा इस्रायलला जायचं, तर इथं जादू म्हणतो छू आला इस्रायल, असं नाही ना. वे आहे ना, एअरपोर्ट वर जायला लागतो, प्लेन पकडायला तिकडं, मग एअरपोर्टवर उतरायला लागतं, मग तिकडनं कोणतरी घ्यायला येतं, मग त्याच्या घरी जातं, मग तुम्ही इस्रायलला पोहोचता. तसं इकडे यासाठी पण एक वे आहे. तर हा वे काय आहे? हा वे या सगळ्या वर्ल्ड मधून आहे. हा जे बनवलेलं सगळं वर्ल्ड आहेत ना, त्या सगळ्या वर्ल्ड मधून हा वे आहे. तर हा जो आपला एसेन्स आहे ना, तो एसेन्स जेव्हा ह्या प्रत्येक वर्ल्ड मधून येतं ना, तर प्रत्येक वर्ल्ड मधून जसा जसा खाली येतं तसा तसा होतं, त्याच्यावर ते कव्हरिंग येतात. त्या वर्ल्ड मधलं जे कव्हरिंग आहेत ना, ते त्याच्यावर येतं. आणि त्याच्यावर जे कव्हरिंग आलं ना, त्याच्यावर कव्हरिंग आल्याबरोबर तो मग विचार करतो की हा, मी आता देवापेक्षा वेगळा आहे, मी आता ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. मग तो सोल स्वतःला क्रिएशनच्या वर्ल्ड मध्ये तो स्वतःला सोल म्हणून ओळखायला लागतो. खाली आल्यावर तो स्वतःला रुआख म्हणून ओळखायला लागतो. त्याच्या खाली आल्यावर तो स्वतःला नेफेश म्हणून ओळखायला लागतो. तो ओळखायला लागतं म्हणजे काय, त्याच्यावरचे हे कव्हरिंग आहेत ना, ते कव्हरिंग वाढत जाते. म्हणजे तो त्या वे मधून जेव्हा पास होते ना, तेव्हा एक एक वे मधून पास होताना काय होते, त्याला तो कव्हरिंग येते. त्याच्या आपला जो स्पार्क आहे ना, त्या स्पार्कला तो कव्हरिंग येते. पण तो सगळ्यात सगळ्यात जो खतरनाक स्पार्क कव्हरिंग आहे ना, तो कुठं आहे? तो खतरनाक कव्हरिंग कुठं आहे? तो येत्सिराच्या वर्ल्ड मध्ये आहे. बेरिया मधून खाली आल्यावर येत्सिराचा वर्ल्ड आणि हा जो वर्ल्ड आहे ना, मलकुतचा वर्ल्ड, त्याच्यामध्ये जास्ती आसियाचा मध्ये ऍक्शनचा वर्ल्ड, त्याच्यामध्ये तो जास्ती मोठा कव्हरिंग आहे. तो कव्हरिंग जास्ती एकदम स्ट्रॉंग कव्हरिंग आहेत ते. आणि ते स्ट्रॉंग कव्हरिंग एवढं स्ट्रॉंग आहेत ना, की तो सोलचा जो एसेन्स आहे ना, तो एसेन्सला फक्त आहे ना चॉईस करायचा पॉवर राहते. म्हणजे तो अख्खा जो बंडल आहे ना, त्या बंडलला आता कुठली पॉवर होते? नुसता चॉईस करायची पॉवर होते. तो काय मॅन्युप्युलेटच नाही करू शकत. कारण आता ह्याच्यामध्ये आहे ना, गॉडलीनेस म्हणजे आय एम अदर दॅन गॉड एवढा स्ट्रॉंग आहे ना, की त्या सोलचा जो एसेन्स आहे तो गॉड आहे. आय एम समथिंग अदर दॅन गॉड तो एवढा स्ट्रॉंग आहे ना, की तो त्याचा आता पॉवर युज नाही करू शकत, तो सोलचा एसेन्स. तो जर सगळ्यात वरच्या लेवलला म्हणजे आजची लेवल मध्ये जर सोल आला ना, तर त्याच्यामध्ये अदर दॅन गॉड, आय एम अदर दॅन गॉड, तो जो पॉवर आहे ना, ती एवढी स्ट्रॉंग आहे. तर तिथं तो काहीतरी गॉडलीनेस करू शकते. कारण तिकडनं परत दुसरा वर्ल्ड येते. पण दुसऱ्या वर्ल्ड मध्ये येता येता खाली खाली येताना ती अदर दॅन गॉड ची जी कॉन्सेप्ट आहे ना, जो इव्हलचा कॉन्सेप्ट आहे ना, तो एवढा स्ट्रॉंग आहे, एवढा कडक आहे ना, की तो ह्या फिजिकल वर्ल्ड मध्ये येते ना, तर गॉडलीनेस चालूच नाही शकत या वर्ल्ड मध्ये. कारण इकडं तो जो कॉन्सेप्ट आहे ना, आय एम अदर दॅन गॉड, तो एवढा स्ट्रॉंग आहे ना, की गॉडलीनेस चालूच नाही शकत इथं. कारण तो हा एंडचा वर्ल्ड आहे. एंड खाली आलेला वर्ल्ड आहे, त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला आहे ना, आपल्याला आठवत नाही की आपण गॉडचं पार्ट आहोत. आपल्याला आपल्या सोल बरोबर कनेक्ट नाही करतात. आपल्या सोलच्या एसेन्स बरोबर नाही कनेक्ट करतात. आता तुम्हाला परत इस्रायलहून जर इंडियाला यायचं आहे ना, तर तुम्हाला कुठल्या वेनी यायला लागेल? जसं गेलो तसंच यायला लागेल ना, बरोबर? म्हणजे प्लेननी गेलो तर प्लेन याल, बोटीनी पण येऊ शकता तुम्ही, पण जास्ती टाइम लागेल. युजली काय होतात, माणसं आहे ना प्लेननी जातात आणि येताना बोटीनी किंवा चालत येतात, म्हणून आपल्याला एवढं लाईफ लागतं. पण प्लेननी गेलो ना, तर प्लेननी यायचं म्हणजे परत परत तुमचा जी जर्नी आहे ना, ती बॅकवर्ड आहे. तर म्हणून जर्नी बॅकवर्ड घ्यायला तुम्हाला पहिले एक 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 स्टेप परत सोलला तुम्हाला स्वतःला काय आहे हे तुम्हाला ओळखायला लागतं. की मी बॉडी नाही आहे, मी माझ्या आतमधला असलेला नेफेश आहे. नेफेश काय आहे? म्हणून माणसं बोलतात की मी माइंड आहे, मी ब्रेन आहे, मी थॉट आहे. एक 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 जेव्हा स्टेप तुम्ही मागे जाता ना, तसं तसं तुम्ही आहे ना, तो स्टेप क्लिअर केला ना, की पुढचा स्टेप येतो. पुढच्या स्टेप मध्ये अजून एक मागे जातं, अजून एक मागे जातं, तेव्हा तुम्हाला बेरियाच्या वर्ल्ड मध्ये तुम्हाला मग आठवायला लागतं. त्यात बेरियाच्या वर्ल्डचा वेगळा कव्हरिंग आहे.
आता आपण येचिरा वर्ल्डच्या कव्हरिंग बद्दल बोलतो, कारण येचिरा वर्ल्डचा कव्हरिंग एवढा स्ट्रॉंग आहे ना, की त्या कव्हरिंग साठी हा फिजिकल वर्ल्ड मध्ये तो कॉन्सेप्ट, म्हणजे जर तुम्ही 100% गॉडलीनेस आहे ना गॉडकडं, तर 75% इथं आहे, ऍब्सोल्यूटच्या वर्ल्ड मध्ये आहे गॉडलीनेस. 25% गॉडलीनेस नाही तिथं. 50% बेरिया क्रिएशनच्या वर्ल्ड मध्ये 50% गॉडलीनेस आहे, 50% नॉन गॉडलीनेस आहे. येचिराच्या वर्ल्ड मध्ये 25%च गॉडलीनेस आहे, पण 75% तिथं काय आहे, नॉन गॉडलीनेस आहे. नॉन गॉडलीनेस म्हणजे काय, अदर दॅन गॉड. जो थिंकिंग आहे ना, अदर दॅन गॉडचा कॉन्सेप्ट, तो एवढा स्ट्रॉंग आहे. आणि ह्या वर्ल्ड मध्ये 100% आहे तो कॉन्सेप्ट, की 100% कॉन्सेप्ट आहे की आय एम अदर दॅन गॉड. मलकुतचा वर्ल्ड आहे ना, त्याच्यामध्ये 100% आहे की आय एम अदर दॅन गॉड. आणि आय एम गॉड आहे ना, म्हणजे गॉडचा जो कॉन्सेप्ट आहे ना, तो अननोन आहे. म्हणून ह्या वर्ल्ड मध्ये ना आपल्याला आहे ना खूप हार्ड आहे समजासाठी, की गॉडलीनेस काय आहे, गॉडलीनेस कसा करायचा. म्हणून आहे ना माणूस सगळा अख्खा अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, हा स्ट्रक्चर सेल्फिश स्ट्रक्चर, ह्या फिजिकल वर्ल्डचं स्ट्रक्चर आहे ना, सेल्फिश स्ट्रक्चर आहे. सेल्फिश म्हणजे सेल्फ प्रिझर्वेशनचं स्ट्रक्चर आहे. छोट्यात छोट्या ऍटम मॉलिक्युल्स पासून ते तुम्ही बी घ्या, झाड घ्या, अॅनिमल्स घ्या, माणूस घ्या, सगळं घ्या, सगळं आहे ना सेल्फ प्रिझर्वेशन साठी विचार करतात. सेल्फ प्रिझर्वेशन काय, मी इम्पॉर्टंट आहे ऍट द कॉस्ट ऑफ अदर. दुसरा जो कोण आहे ना, तो नाही जगला तरी चालेल, मी जगला पाहिजे, असा जो आहे ना सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. म्हणून या वर्ल्डचा लॉ आहे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. का, कारण आय एम ह्याच्यामध्ये मी जास्ती इम्पॉर्टंट होतो. मी म्हणजे इगो जो आहे ना, तो जास्ती इम्पॉर्टंट. पण आता आपल्याला आहे ना, जर आपण वर गेलो ना, तर आपल्याला समजतं की इगो कसा आहे. म्हणून यच्चिराच्या वर्ल्ड मध्ये गेलो तर यच्चिराच्या वर्ल्ड मध्ये 75%च आहे तो कव्हरिंग, 25% कव्हरिंग नाही आहे तो. 25% गॉडलीनेस देऊ शकतो. म्हणून तुम्ही जर इमोशनल वर्ल्ड तुमचा सुधरवायला लागलो ना, इमोशनल वर्ल्ड, फिजिकल वर्ल्ड नाही. आपण आहे ना ह्या जगामध्ये जगताना ना फिजिकल वर्ल्ड मध्ये जास्ती नाही जगत असतो. आपण सगळ्या वर्ल्ड मध्ये जगत असतो, कारण आपल्या सोलच्या फ्लो प्रमाणे आपल्याला सगळ्या वर्ल्ड मध्ये अलाउड आहे एक्सपिरियन्स करायला. पण फिजिकल वर्ल्ड नुसतं असतं ना, जो म्हणजे देवामध्ये विश्वास नाही करत, गुड वर्क्स मध्ये, चांगल्या वर्क्स मध्ये, ते एथिस्ट पण नाही बोलू शकत आपण त्याला. बोलो त्याला, असा जो माणूस असतो ना, तो फिजिकल वर्ल्ड मध्ये आहे ना, फिजिकल वर्ल्ड मध्ये सगळा तो स्वतःचा हे करू शकतो, सगळ्या स्वतःच्या गोष्टी सॅटिस्फाय करू शकतो तो. पण तो तर तसा राहत असेल ना, तर त्याला आहे ना गॉडलीनेस का आहे ना हे समजणार नाही. पण त्याला जर गॉडलीनेस समजायचं ना, तर त्याला इमोशनल वर्ल्डचा आहे ना, इमोशनल वर्ल्डचा थोडासा हे करायला लागतं, साथ घ्यायला लागतं. म्हणून आहे ना आपल्यामध्ये आहे ना इमोशनल वर्ल्डला जास्ती हे आहे. म्हणून आहे ना की ना लग्न केलं पाहिजे, ही गोष्ट आहे ना, हे आहे की बी फ्रुटफुल अँड मल्टिप्लाय, हा पहिला कायदा आहे. का पहिला कायदा आहे हा? कारण तुम्ही जेव्हा लग्न करता ना, तेव्हा काय करता, तुमचं इमोशनल वर्ल्ड चालू होतं. तुम्ही जेव्हा माणूस आहे ना डॅडी मम्मीकडे पण राहत असताना, तरी त्याचा आहे ना इमोशनल वर्ल्ड एवढा स्ट्रॉंग नसतं. त्याचं इमोशनल वर्ल्ड, त्याला काहीतरी मिळते ना, म्हणून तो त्याच्या डॅडी मम्मीला हे देत असतो, रिस्पेक्ट देत असतो, ऑनर देत असतो आणि हे देत असतो. त्याला शिकवलंय आणि हे केलंय, मग आपण ट्रेनिंग देतो, हे करतो ते. पण नॅचरली काय, नॅचरली त्याला काहीतरी मिळतंय, त्याचा फूड, त्याची मम्मी कोण आहे, त्याचा फूड सोर्स आहे. लहानपणापासून त्याचा फूड सोर्स त्याची मम्मी आहे. त्याच्या मम्मीला आणि त्याच्या घरदार चालवलं, त्याचा डॅडी फूड फूड सोर्स आहे, तर फूड सोर्स आहे. त्याचं डिझायर सगळं मिळासाठी त्याला हे आहे. म्हणून नॅचरल वर्ल्ड मध्ये पॅरेंट्स जे असतात ना, ते काय असतात, फूड सोर्स असतात. पण अॅनिमल काय असतं, तो फूड सोर्स संपला, त्याला दुसरीकडे फूड मिळायला लागला की तो त्याच्या डॅडी मम्मीला सोडतो. पण माणूस नाही सोडत. का माणूस नाही करत? कारण माणसाला जरासं वरच्या लेवलमध्ये इमोशनल वर्ल्ड, इमोशनल अटॅचमेंट असतात. इमोशनल अटॅचमेंट जे आहेत ना, ते इमोशनल अटॅचमेंट लहानपणापासून आपण चालू करतो. आणि मग ते जेव्हा त्याला वाटायला लागतं ना, की माझा पार्ट आहे हा, ही दुसरा कोणतरी माझा पार्ट आहे. लग्न झाल्यावर माझी बायको माझा पार्ट आहे, किंवा माझा नवरा माझा पार्ट आहे. आणि मग तो इमोशनल अटॅचमेंट चालू होतं. आणि मग त्याच्यामध्ये पुढे मुलं झाली की अरे आमचा पार्ट आहे हा. ह्याच्यामध्ये काय होतं, तो इमोशनल अटॅचमेंट आहे ना वाटत जातं. आणि इमोशनल अटॅचमेंट वाढत गेलं तर काय होतं, मग तो स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट आहे ना जास्ती होऊ शकतो. कारण स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट व्हायला इमोशनल वर्ल्डची गरज असते. कारण 75% तिथं इव्हल आहे, पण 25% तिथं काय आहे, गॉडलीनेस आहे. ह्या वर्ल्डमध्ये 100% अनगॉडलीनेस आहे सगळं. म्हणून अॅनिमल जो आहे ना, तो अॅनिमल ज्याला इमोशनल वर्ल्ड मध्ये
इमोशनल वर्ल्डचा एक्सपिरियन्स नाही ना. ॲनिमल इमोशनल वर्ल्ड पण माणसाच्या थ्रू इमोशनल वर्ल्ड आहे ना तो जरासा एक्सपिरियन्स करू शकतो. तर तो स्वतःला ना त्या गोष्टीबरोबर अटॅच करतो. आपला पेट असतं ना, पेट आपल्याला काय अटॅच करतं कारण त्याला तो थोडासा इमोशनल वर्ल्ड आहे ना त्याला एक्सपिरियन्स येतो, तर तो बोलतो नाही मी ह्याला अटॅचमेंट करू. तसा माणूस आहे ना तो इमोशनल वर्ल्ड एवढा एक्सपिरियन्स करू शकतो ना की तो स्वतःला आहे ना दुसऱ्या व्यक्तीबरोबर नाही अटॅच करू शकत. तो स्पिरिच्युअलिटी पण एक्सपिरियन्स करू शकतो त्या वर्ल्डमध्ये. आणि मग हा स्पिरिच्युअल जो डेव्हलपमेंट आहे ना तो स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट आपण पुढे नेऊ शकतो. मग तुम्ही बेरियाच्या वर्ल्डमध्ये गेल्यावर तिथं 50-50% आहे. मग 50-50% आहे. मग तिथं तुम्हाला समजतं की एव्हरीथिंग इज गुड आणि इव्हल दोन्ही पण नेसेसरी आहे. गुड पण नेसेसरी आहे, इव्हल पण नेसेसरी आहे या जगामध्ये. आणि गुड आणि इव्हल दोन्ही जी गोष्ट आहे ती कशासाठी नेसेसरी आहे? कारण मला जर चॉईस करायची आहे, हे करायचं आहे, मला जर माझी स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट करायची त्याच्यासाठी हा अख्खा स्ट्रक्चर नेसेसरी आहे. तर तसा हा जो अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना या स्ट्रक्चर मध्ये ही गोष्ट आपल्या क्लाइंटसाठी हे आहे कारण हा जो स्ट्रक्चर आहे ना या स्ट्रक्चर मधून आपण खाली आलेलो आहे. पण आपण किती पण स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट केली ना आपल्या सोल काय हे केलं ना तर आपल्याला वर पोहोचल्यावर आपल्याला काय समजणार आहे? आपल्या सोलचा जो स्पार्क आहे ना तिथपर्यंत पोहोचल्यावर पण काय समजणार आहे आपल्याला एंड मध्ये की वी आर अदर दॅन गॉड. म्हणजे जो आजसिलूटचा वर्ल्ड आहे ना त्या आजसिलूटच्या वर्ल्ड मध्ये पण काय समजणार आहे तुम्हाला? आजसिलूटच्या वर्ल्ड मध्ये तुम्हाला समजणार की मी देवाचा पार्ट आहे. माझ्या सोलचा जो हायर पार्ट आहे हायामध्ये काय आहे देवाचा पार्ट आहे माझ्यामध्ये स्पार्क आहे. पण मी काय आहे अदर दॅन गॉड आहे. म्हणून आपला कब्बाला काय बोलतं की तुम्ही आहे ना देवामध्ये विलीन नाही होऊ शकत. माहिती ना अख्ख्या जो योगाचा आणि याच्यामध्ये काय तुम्हाला परमात्मामध्ये विलीन नाही होऊ शकत. तुम्ही काय करू शकता देवेकूत करू शकता. देवेकूत म्हणजे काय तुम्ही अटॅच करू शकतो तुम्हाला स्वतःला. अटॅच करू शकता म्हणजे कसा तर देवेकूत ग्लू आहे ना ग्लू त्याला हिब्रू मध्ये दवाक बोलतात. दवाक म्हणजे देवेकूत म्हणजे काय ग्लू करू शकता तुम्ही स्वतःला. म्हणजे तुम्ही स्वतःला देवाबरोबर काय करू शकता ग्लू करू शकता अटॅच करू शकता. अटॅच करू शकता पण तुम्ही एक नाही होऊ शकत म्हणजे काय बोलतात विलीन नाही होऊ शकत कारण विलीन झाल्यावर मग देवाचा जो पर्पस आहे तो विलीन करायचा पर्पस नाही. देवाचा पर्पस काय? देवाचा पर्पस आहे की मला अदर दॅन कोणतरी गॉड आहे त्याच्यासाठी मला रिलेशन ठेवायचे. म्हणून एंड गोल जो काय आहे देवेकूत म्हणजे अटॅचमेंट म्हणजे मी आणि देव किती पण जवळ आलो ना तरी आमच्यामध्ये काय असणार आहे ग्लू असणार आहे. आणि तो ग्लू काय असणार आहे तो जो ग्लू आहे ना तो ग्लू काय आहे तो ग्लू अदर दॅन गॉडचाच आहे. म्हणजे हा जो इव्हल आहे ना इकडे जो जास्ती आहे त्याचा जो एक फॉर्म आहे ना त्याला मला त्या इंडिव्हिज्युअलिटी देतोय तो तो राहणार आणि तो राहिल्यावर मला तो अटॅच करणार आहे ना तो अटॅच केलेली गोष्ट काय आहे माझी तो देवेकूत तो अटॅच केलेली गोष्ट काय तर हा इव्हल नेसेसरी आहे तिथपर्यंत वरपर्यंत. कारण हा इव्हलचा कॉन्सेप्ट कुठून येते अदर दॅन गॉडनी येते. अदर दॅन गॉडचा जो कॉन्सेप्ट आहे ना तो ह्याच्यामधून तो इव्हल एवढा स्ट्रॉंग होते. कारण इव्हल इथं एवढा जास्ती स्ट्रॉंग काय झालं कारण ह्याच्यामध्ये तो अदर दॅन गॉड एवढा स्ट्रॉंग झाला की त्याला वाटतं की आता देवच नाही. जरा इजिकल अंकलचा आवाज हे कराच बंद कर. ओके. तर हा जो अख्खा जो जर्नी आहे ना त्या जर्नीमध्ये आपण आहे ना तर सेकंड स्टेज मध्ये कुठे आलोय आपण त्या स्टेज मध्ये येतोय जेव्हा आपल्याला ना आपण आता समजतो की इव्हल एवढा स्ट्रॉंग होते की मला वाटतं की मीच आहे. म्हणजे मला तो सापाच्या बद्दल मी बोलतो की मला काय वाटतं की मीच आहे इगो काय एवढा स्ट्रॉंग होते कारण इगो याच्यासाठी स्ट्रॉंग होते कारण आता तो 75% चा जो वर्ल्ड आहे ना वरचा एचसीराचा जो वर्ल्ड आहे ना ज्याच्यामध्ये 75% इव्हल आहे आणि 25% गॉडलीनेस आहे. तर तो इव्हल आहे ना जेव्हा 25% गॉडलीनेस कडे बघत नाही तो खाली बघायला लागतं ना. आणि त्याचा अख्खा कॉन्सन्ट्रेशन खाली यायसाठी आता तो खाली यायसाठी म्हणजे तो काय त्याला आता खाली यायचं आहे त्याला या वर्ल्ड मध्ये यायचं आहे मलकूत मध्ये यायचं आहे. तो मलकूत मध्ये यायसाठी तो काय करते तो खाली येते. आता तो खाली येताना काय करते त्याला 25% सोडायला लागते. तो 25% सोडल्याबरोबर काय होते तो तो साफ होते. आणि तो साफ झाल्यावर तो आपल्या थ्रू खाली येऊ शकते. का आपल्या थ्रू खाली येऊ शकते कारण अख्खा वर्ल्ड पण तसाच खाली आलेला आहे. अख्ख्या वर्ल्डचा जो रेडिएशन आहे ना खाली खाली याचा तो तसाच झालेला आहे. आणि त्याला
त्या गोष्टीमधून तिकडचा वर्ल्ड आणि इकडचा वर्ल्ड जॉईंट व्हायसाठी तोच वे आहे. त्याच वे मधून आपला जर सोल तसा खाली आलेला आहे ना, तर तो आपल्याला लपटून खाली येते. आणि आपल्याला लपटून खाली आल्यावर काय होतंय, तो आपल्यामध्ये ती गोष्ट टाकते की मी अदर दॅन गॉड आहे, मीच आहे, आय एम, मी काहीतरी वेगळं आहे. मग तो किती स्ट्रॉंग होते. तो जर आहे ना सरपटाला लागला ना त्याच्या पोटावर, तो साप आहे ना त्याच्या पोटावर सरपटाला लागला ना आणि तो डस्ट खायला लागला ना, की काय होतं, आपण आपल्या बॉडी संगती आयडेंटिफाय करतो नुसतं. तो माणूस काय बोलतो, जो जो माणूस आहे ना, कोण मनुष्य आहे आदाम, तो काय बोलतो की मी म्हणजे मी बॉडी आहे. कॉन्शियसनेस काय येतं, कारण ब्रेनच्या इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीने कॉन्शियसनेस येतो, असा तो बोलतो. पण ब्रेनच्या ऍक्टिव्हिटीने म्हणजे उलटा जो फ्लो आहे ना, तो सगळा आता उलटा फ्लो घ्यायला लागतो. तो बोलतो की नाही, बॉडीच इम्पॉर्टंट आहे, बॉडीमध्ये ब्रेन आहे म्हणून आपल्याला थिंकिंग आहे, बॉडीमध्ये ब्लड आहे म्हणून आपल्याला इमोशन्स आहेत, बॉडीमध्ये अमुक गोष्ट आहे म्हणून हे आहे, बॉडीमध्ये इलेक्ट्रिकल करंट आहे म्हणून आपल्याला हे. लाईफ म्हणजे काय, लाईफ नाही, लाईफ म्हणजे इलेक्ट्रिकल करंट आहे म्हणजे तेच लाईफ आहे. म्हणजे जो अख्खा जो स्ट्रक्चर आहे तो बॉडीला इम्पॉर्टंट देतो, आणि बॉडीला इम्पॉर्टंट दिल्यावर काय करतो तो तो एवढा इम्पॉर्टंट देतो ना फिजिकॅलिटीला, बॉडी म्हणजे फिजिकॅलिटीला. तसाच माणसाचा जो इगो आहे ना, तो जसं फिजिकॅलिटीला इम्पॉर्टन्स देतो ना, तसा आहे ना अख्ख्या वर्ल्डचा जो नॉलेज आहे ना, तो नॉलेज जो आहे ना, सायन्सचा जो नॉलेज आहे ना, तो काय करतो, फिजिकॅलिटीला इम्पॉर्टंट देतो. तो नॉलेज आहे, तो अंडरस्टँडिंग ना आहे, नॉलेज आहे. पण जर तुम्ही नॉलेज पण अंडरस्टँड करायला घेतलं ना, जसं आता क्वांटम मेकॅनिक्स आहे, क्वांटम थिअरी आहे, आता अजून म्हणजे सायकोलॉजी, हे जे बाकीचं जे सायन्स आहे ना, ते काय करतात, ते अंडरस्टँड करायला बघतात की इलेक्ट्रिकल चार्ज होते ब्रेनमध्ये, पण इलेक्ट्रिकल चार्ज होते तर त्याच्याने कॉन्शियसनेस का होते. कॉन्शियसनेस इलेक्ट्रिसिटीमुळे कॉन्शियसनेस होते की कॉन्शियसनेसमुळे इलेक्ट्रिसिटी होते. मग ते अंडरस्टँड करायला लागलं. तर अंडरस्टँड करायला जेव्हा लागतं ना, कुठली पण गोष्ट अंडरस्टँड करायला लागतो, तेव्हा काय होतं, आपल्याला वरच्या लेवलला घेऊन जाता येतं ते. तर तुम्ही नुसतं नॉलेज नॉलेज बघितलं ना, तर स्टार्टचा जो पहिलेचा जो सायन्स होता ना, तो काय होता, नॉलेज होता नुसतं. आताचा सायन्स आहे ना, त्याच्यामध्ये नुसतं नॉलेज नाही, त्याच्यामध्ये अंडरस्टँड करायला बघतात आपण की काय आहे हे. आपल्याला समजते की नाही, आपण म्हणजे झाडांवर किड येतात आणि किड झाड खातात म्हणून आपल्याला कमी कमी धान्य मिळते, मग आपण सगळं किड मारायचं. मग आपण किड मारल्यावर आपल्याला समजते, अरे किड मारलं, झाड कमी झालं, पण मग आता पक्षी पण कमी झालं. मग आपल्याला दुसरं काहीतरी करायला लागते, मग दुसरा करतोय, असं करतो. मग जेव्हा अंडरस्टँड करतो तेव्हा आपल्याला काय समजते की अख्खी गोष्ट कशी एकत्र चालते, है ना. मग अंडरस्टँडिंग जेव्हा सायन्समध्ये अंडरस्टँडिंग येतं ना, तेव्हा काय होतं, तो इन्क्लुझिव्ह होलनेस येतं त्याच्यामध्ये. होलिस्टिक सायन्स होतं. होलिस्टिक सायन्स म्हणजे काय, मग तो एचसीच्या लेवलच्या फॉर्मेशन लेवलच्या वरच्या लेवलला जाऊ शकतो तो. तसाच आपल्यामधला पण जो मीपणा आहे ना, तो काय आहे मीपणा, तो मीपणा आपल्या जो नॉलेज आहे ना, त्या नॉलेजनी बनलेला मीपणा आहे. कोणाचं नॉलेज छोटं असतं त्याचं जास्ती स्ट्रॉंग हे असतं, कोणाचं मोठं असतं त्याचं जास्ती मोठं असतं इगो. तुमचा इगो केवढा मोठा असतो, जेवढं तुमचा नॉलेज आहे तेवढा इगो असतो तुमचा. तर तुम्ही जर लाईफमध्ये नुसतं नॉलेज घ्यायचं ठरवलं ना, तर तुमचा इगो खूप स्ट्रॉंग होणार आहे. पण नॉलेजच्या ऐवजी अंडरस्टँडिंग घ्यायला घेतलं ना तुम्ही, की माझ्या सांगते असं का होतंय. अंडरस्टँडिंग करा, अंडरस्टँड करा माझ्यासाठी, ह्याच्यासाठी, ह्या जगामध्ये असं का होतंय, का मी आलोय. क्वेश्चन्स आहेत ना, स्पिरिच्युअलिटीचं क्वेश्चन आहेत ना, ते अंडरस्टँड करण्याचं क्वेश्चन आहेत, की लाईफचा काय पर्पज आहे, मी का बॉर्न झालो, हा अख्खा जग दुनिया का चालली, हे सगळे जे फिलॉसॉफिकल क्वेश्चन आहे ना, ते अंडरस्टँड करायचं क्वेश्चन आहे. तुम्ही त्याचं नॉलेज नाही घेऊ शकत का. तुम्ही नॉलेज म्हणजे काय, नॉलेज म्हणजे काहीतरी येस नो आता ह्याच्यामध्ये बसवल्याचं हे असतं ना, तर तसं नसतं. तर तो अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, तुमचा जो स्ट्रक्चर आहे, अख्खा वर्ल्डचा स्ट्रक्चर आहे, सगळा टोटल स्ट्रक्चर तसाच आहे. जेव्हा तुम्हाला अंडरस्टँडिंग येतं आणि मग तुम्ही अंडरस्टँडिंग करायला आणि तुम्ही त्याच्यामध्ये जाता ना, तेव्हा तो साप काय करतो, तो साप आहे ना लूज होतो. तो साप आहे ना असा असं असं करून तो विळखा घालून असा बसलेला आहे खाली आता. जेव्हा तुम्ही अंडरस्टँडिंग करता तेव्हा तो साप असा उघडायला लागतो. तुमचा इगो आहे ना ढिल्ला होता, तो इगो, आणि तो साप जेव्हा उघडून असा वर होतो ना, तेव्हा तो बर्निंग बुश होतो. तुम्हाला जेव्हा तिथं वरच्या लेवलला जेव्हा तुम्हाला येतं, बर्निंग बुश म्हणजे काय, तो बर्न का होतोय, कारण आता तो वर बघतोय, त्याला गॉडलीनेस पण दिसायला लागला. आता तो
स्ट्रक्चर आहे ना, त्या स्ट्रक्चर मध्ये आहे ना, तुम्ही जो आजसीलूतचा आता वर्ल्डचा जो ओलामुतचा जो स्ट्रक्चर म्हणजे त्या स्ट्रक्चर मध्ये तसाच आहे. वर्ल्डच्या सगळ्यात वरचा जो आजसीलूतचा स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये अख्ख्या 10च्या 10 सेफिर होते. कारण त्याच्यामध्ये गॉडलीनेस किती 100% गॉडलीनेस आहे. त्याच्यामध्ये नुसता तो कॉन्सेप्ट आहे की अदर दॅन गॉडलीनेस गॉडलीनेस म्हणजे सगळ्यात वरचा जो आहे. त्याच्यानंतर सेकंड लेवलचा जो हे आहे ना, त्याच्यामध्ये एक लूज करतंय. केतेर जो आहे ना, तो लूज होतो तिथं. म्हणजे जो आजसीलूतचा जो आजसीलूतच्या वरचा म्हणजे योध हे वाव हे जर वर्ल्ड घेतला ना, तर योधच्या वरचा जो लेवल आहे ना, त्याच्यामध्ये किती आहे 10 सेफिर होत आहेत सगळं. योध घेतला ना, तर योध मध्ये आहे ना 9च सेफिर होत आहेत. हवा जो सेफिरोत केतेरचा सेफिरोत आहे ना, तो त्याला टच होतोय नुसता. त्याच्यानंतर तुम्ही बेरियाचा वर्ल्ड घेतला, त्याच्यानंतरचा खालचा वर्ल्ड घेतला ना, तर त्या खालच्या वर्ल्ड मध्ये आहे ना हे आहे नुसता. त्याच्यामधला योध आहे ना, तो टच करते हेला. म्हणजे त्याच्यामध्ये आहे ना 2 सेफिरोत परत तो लूज करतोय. आणि मग आजसीलूतच्या ह्याच्यामध्ये आला तर तो हे पण लूज करते. तो नुसता वाव आहे. वाव आणि हे आहे. म्हणजे तो त्यांनी वरचं अजून वरचं 3 सेफिरोत लूज केलं. आणि त्याच्याकडे 7 सेफिरोत आहेत, पण ते 3 सेफिरोत तो लूज करते. आणि मलकुत मध्ये आला ना, तर मलकुत सगळा सेफिरोत लूज करते. तो एकटा आहे मलकुत. कारण त्याला नुसता येसोद जॉईंट करते, पण तो एकटा आहे. जॉईंट करते, पण त्याच्यावर आहे जॉईंट व्हायचं की नाही त्याच्यावर. त्याला जर पाहिजे असेल तर तो येसोद बरोबर जॉईंट होतो. नाही पाहिजे असेल मलकुत तर मलकुत येसोद बरोबर जॉईंट नाही होत. मग येसोद काय एकटा आहे परत. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलात तर हा अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, स्ट्रक्चर मध्ये पण ते जे सेफिरोत आहेत ना, ते सेफिरोत त्यांची पॉवर आहे ना, की पॉवर नाही देत आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये तो डिमिनिश होते पॉवर. म्हणून एचसीरा लेवलमध्ये 7च सेफिरोत आहेत. आणि 7 सेफिरोत आहेत म्हणून ते 7 सेफिरोत खाली त्यांना ते लोकांचं कनेक्शन आहे वर. पण ते कनेक्शन केलं तरच होईल कनेक्शन. आपण बोलतो की अब्राम हेसेद आहे. हेसेद म्हणजे काय पहिला सेफिरोत आहे. ते 7 सेफिरोत आहेत तर त्याच्यातला पहिला सेफिरोत काय हेसेद आहे. ओके. दुसरा सेफिरोत काय आहे गेवुरा. इत्साक गेवुरा आहे सेफिरोत. आणि तिसरा तिफेरेत म्हणजे इस्रायल. इस्रायल म्हणजे याकोब सेफिरोत आहे. आता आपण जर बोललो की हे 7च सेफिरोत आहेत, मग त्यांचं कनेक्शन आहेत की नाही वर. कारण त्या लोक आपल्या कब्बालाप्रमाणे काय आहे कब्बालाप्रमाणे की हे जे सेफिरोत आहेत ना, या सेफिरोत मध्ये जी एंट्री आहे ना, एंट्री पॉइंट आणि या सेफिरोतला जाऊन सेफिरोत म्हणजे जसा प्रॉमिस लँड आपण घेतला ना, तसा ती सेफिरोत कॅप्चर केलं. स्पिरिच्युअल वर्ल्ड मधली ती जागा कॅप्चर केली. कोणी केली? अब्राम इसाक याकोबने केली. पण ती कॅप्चर कशी केली? तर ती कॅप्चर कशी केली? तर ती लोक आहे ना फादर्स झालं. फादर आपण काय बोलतो अब्राम इसाक याकोब काय आहेत आपलं फादर्स आहेत. बरोबर फादर्स बोलतो. आता मी तुम्हाला आठवत असेल मी बोललो होतो ना, बीना जो आहे ना, बीनाला आपण काय बोलतो मदर बोलतो. बीना जो वरचा सेफिर होता ना त्याला मदर बोलतो. आणि होखमा आहे ना विजडमचा जो सेफिर होता ना त्याला फादर बोलतो, आबा बोलतो त्याला. म्हणजे अब्राम त्या सेफिरोत मध्ये असेल तरी त्याचं कनेक्शन कुठे आहे वरच्या सेफिरोत मध्ये आहे. वरची सेफिरोत त्यांनी कनेक्ट केलं. अब्राम इसाक याकोब म्हणून अब्राम इसाक याकोबला आपण काय बोलतो आविनू बोलतो. फादर्स बोलतो. का फादर्स बोलतो? कारण ती लोक वर तिकडं नुसतं सापासारखं नाही बसलं. ती लोकांनी वर कनेक्शन केलंय तिकडचं. त्या लोकांची ज्योत पेटलेली आहे. म्हणून ती लोकांना आपण फादर्स बोलतो. ठीक आहे. नमाजीमध्ये आपण जेव्हा वर्ड वापरतो ना, आपल्या नमाजीमध्ये तोरामध्ये हे वर्ड येतात ना, तेव्हा लक्षात ठेवायचं तुम्हाला, की जेव्हा आहे ना का सेफिरोतची जी 7 सेफिरोतची जी जागा आहे ना, 7 सेफिरोतची जागा जेव्हा आहे ना, ती प्युरिफाईड नाही आहे ना, प्युरिफाय नाही झालेली आहे ती 7 सेफिरोतची जागा. तेव्हा त्या 7 सेफिरोतच्या जागेला काय बोलतात? लँड ऑफ कनान बोलतात. मी जर लँड ऑफ कनान बोललं ना, तर त्याच्यामध्ये 7 राष्ट्र आहेत. हिती, हिवी, जेबुसी, गिरगाशी असं 7 राष्ट्र आहेत. 7 राष्ट्र म्हणजे 7 जे ट्राईब्स आहेत ना, त्या 7 ट्राईबची जी जागा आहे ना, त्याला काय बोलतात? लँड ऑफ कनान बोलतात. आणि जेव्हा इस्रायल लोकांनी ती कॅप्चर केली ना, इस्रायल लोकांनी कॅप्चर करून ती प्रॉमिस लँड झाली ना, तेव्हा त्याचं नाव काय होते? इस्रायल होते. त्या लँडचा लँड ऑफ कनान नाही ती आता ती लँड ऑफ इस्रायल होते. लँड ऑफ इस्रायल का होते? कारण आता ती 7 लँड नाही, आता ती काय ती वर कनेक्ट केली लँड आहे. तो 7 जो आहे ना, 7 जो फिगर आहे ना, तो 7 फिगर काय आहे? कारण तो 7 जेव्हा खाली बघते ना, तेव्हा ती लँड ऑफ कनान आहे. जेव्हा ती लँड आहे ना कर्स्ट आहे ना, तेव्हा ती लँड ऑफ कनान आहे. पण ती जेव्हा ब्लेस्ड होते ना, तेव्हा ती काय होते? एरेच इस्रायल होते. लँड ऑफ इस्रायल होते. तसं आपल्यामधला पण जे 7 आहेत ना, ते 7 जेव्हा खाली बघतात ना, तेव्हा मी पण आहे, तो माझा इगो आहे, तो माझा
हे आहे. पण तो जेव्हा वर बघायला लागला आणि तो हे होईल ना, तेव्हा तो मीच असेल. पण तो प्युरिफाय झालेला मी काय होतो, मग तो प्युरिफाय झालेला मी जो होतो ना, तो बेने इस्रायल होतो. बेने इस्रायल म्हणजे चाइल्ड ऑफ इस्रायल होतो. जोपर्यंत तो खाली आहे ना, तोपर्यंत तो मी असतो. आणि तो जेव्हा वर बघायला लागतो ना, तेव्हा तो बेने इस्रायल. बेने इस्रायल म्हणजे चाइल्ड ऑफ इस्रायल, म्हणजे इस्रायल जसा लँड इस्रायलची एरेच इस्रायल कनानपासून इस्रायल होतं ना, तसा ती हे जे हा जो मी आहे ना, तो काय होतो, बेने इस्रायल होतो. सगळ्यात वरच्या पोझिशनला जर पोहोचला ना, म्हणजे देवेकुचच्या जर पोझिशनला पोहोचला ना, तर तो एन होतं. एन एन म्हणजे आईन आणि नून आहे. एन एन म्हणजे नथिंग. आपल्याला वाटायला लागतं आपण नथिंग आहे. पण एनचा उलटा आहे ना, एनचा उलटा आईन आणि आहे. एन आहे ना 70 आहे, आईन आहे ना 70 आहे. त्याचा खाली जेव्हा तो पडतो ना, तो आलिफ आलेफ होतो. वरचा जो आहे ना 70 आहे ना, तो खाली जेव्हा पडला ना, तेव्हा तो आलेफ होतो. तर आलेफ नी आपण काय बोलतो, आणि बोलतो. आणि म्हणजे मी पणा काय 70 पायऱ्या खाली पडलेला. म्हणजे जो आईन आहे ना, नथिंग ने जेव्हा 70 पायऱ्या खाली पडतो ना, तेव्हा तो काय बोलतो, आणि मी पण आहे तो. तर हा जो सेव्हनचा जो हे आहे ना, जो 70 आला परत बघितलं आईन मध्ये सेव्हनचा जो हे स्ट्रक्चर आहे ना, तो सेव्हनचा स्ट्रक्चर जो खाली बघतोय ना, त्याला वर बघासाठी लावासाठी तुम्हाला तुमच्या इमोशनल वर्ल्ड मध्ये पहिले काम करायला लागतं. आणि इमोशनल वर्ल्ड मध्ये काम करायसाठी काय आहे, की आपण सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे ना, कितीतरी अशा गोष्टी बसवल्यात आपण स्वतःहून. आपल्यावर झालेला संस्कार आणि आहेत ना, त्याच्यामुळे आपण ते बसवल्यात, की असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे. त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिकला पाहिजे आपल्याला. कारण तसं नसतं. आपण आहे ना, आपल्याला जेवढा ग्रेट समजतो ना, तेवढा आपण ग्रेटच नाही आहोत. तुम्ही जर आहे ना विचार करत बसला ना, मेडिटेट करत बसला, तर तुम्हाला समजेल की आहे ना, ही पृथ्वी आहे ना, या अख्ख्या जगामध्ये आहे ना, एक ड्रॉप सारखी आहे. अख्खी ही पृथ्वी आहे ना, ड्रॉपशी पण छोटी आहे या जगामध्ये. आणि त्या ड्रॉप पेक्षा छोटे असले ह्याच्यावर मी आहे. आणि मला वाटतं की अख्खा जग दुनिया सगळ्या देवानी माझ्यासाठीच बनवलंय. देवानी नाही, मी बनवलंय असं वाटतंय. तर किती हंबलिंग झाला पाहिजे आपल्याला. कारण हा जो हा जो मीपणा जो आहे ना, मतलब इगो इगो जो बोलतो ना, इगो तो इगोला आहे ना, थोडा थोडा बाजूला ठेवला ना, तर तुम्हाला समजेल की हा अख्खा जग दुनिया, मग तुम्ही आहे ना फक्त आहे ना एवढूशा ह्या बॉडीमध्ये आणि एवढूशा या इमोशन्स मध्ये नाही अटकून राहाल. तुम्हाला तुम्हाला समजेल की अख्खा जग दुनिया हे सगळाच मी आहे. जेव्हा तुमचा इगो तो टर्न होतं ना, तेव्हा तुम्हाला समजायला लागतं की हा सगळा सगळा सब कुछ मीच आहे. जेव्हा तुम्ही सोलला वरच्या वरच्या लेवलला कनेक्ट होता ना, तेव्हा तुम्हाला समजतं की हा क्रिएशनच माझ्यासाठी बनवलंय देवानी. पण तो स्पिरिच्युअल लेवलनी तुम्हाला समजला पाहिजे. इकडे राहून नॉलेजच्या लेवलनी नाही समजला पाहिजे. स्पिरिच्युअल अंडरस्टँडिंग जेव्हा येईल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की हा अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, एवढा मोठा अनफॅथेबल म्हणजे एंडलेस स्ट्रक्चर आहे ना, तो देवानी फक्त माझ्या सोल संगती देवाला हे करायचं आहे. रिलेशन्स ठेवायचे आहेत म्हणून बनवलेलं आहे. आणि जर अख्खा हा स्ट्रक्चर तुमच्यासाठी बनवलं, तर हा अख्खा जशी बॉडी तुमची आहे ना, तसा हा अख्खा स्ट्रक्चर पण तुमचाच आहे. ही अख्खी जग दुनिया सगळा सगळा तुमच्यासाठी म्हणजे तुमचाच आहे. देवाने तुमच्यासाठीच बनवलेलं आहे. पण अंडरस्टँडिंग आली पाहिजे, त्याचं नॉलेज नाही झालं पाहिजे. नॉलेज झालं ना तुम्हाला ह्या गोष्टीचा, तर तुम्ही आहे ना ॲरोगंट व्हाल आणि तुम्हाला वाटेल की मी काय पण करू शकते. हा अख्खी जग दुनिया संपू शकते. तर नॉलेज खालून वरची हे आहे. जर आलेफ बेत तुम्ही लिहिलात ना, तर 10 सेफिरोत आहेत. असं 10 सेफिरोत आहेत ना, टोटल 10 सेफिरोत आहेत. केतेर आणि मलकूत आणि 10 सेफिरोत आहेत. पण 10 सेफिरोत मध्ये ह्युमन काइंड मध्ये एक आहे ना, दातचा सेफिरोत येतो. माणसाला आहे ना समजासाठी, सगळ्या गोष्टी समजासाठी काय येतं, एक एक्स्ट्रा सेफिरोत येतं. काय सेफिरोत येतं? दात. दात नावाचा एक सेफिरोत येतो. म्हणजे टोटल सेफिरोत 10च आहेत. पण आपल्याला अंडरस्टँड करायसाठी आपण एक एक्स्ट्रा सेफिरोत बनवतो तिथं. दात नावाचा, अंडरस्टँडिंग नावाचा सेफिरोत. म्हणजे टोटल 11 सेफिरोत होतं. आता तुम्ही ना अलेफ बेत जर लिहिलं ना त्याच्यामध्ये, अलेफ बेत गिमेल दालेत असं लिहिलं ना, तर अलेफ म्हणजे पहिला, बेत म्हणजे दुसरा, गिमेल म्हणजे तिसरा, चौथा दात आहे. दात मध्ये दालेत येतंय. हे वाव जाईन हे ते योत झाला योत काफ. मग लामेद मेम नून
सामेक, परत सामेक आला. बरोबर, म्हणजे 2 टाइम जर तुम्ही बघितला ना, तर त्याच्यामध्ये जे आपले 22 लेटर आहेत ना, त्याच्यामध्ये शोध, शोध म्हणजे काय? सिक्रेट. सिक्रेट कुठे येते? दात मध्येच येते. दातचा जो सेफिरोत आहे ना, त्याच्यामध्येच सिक्रेट येते. तर तुम्हाला हा सिक्रेट समजायसाठी आहे ना, नॉलेज घ्यायची नेसेसरी आहे, नॉलेज घ्यायसाठी. पण नॉलेज कशासाठी घ्यायचं आहे? शोध समजासाठी, सिक्रेट समजासाठी तुम्हाला. आलेख असं लिहिलं ना, तर 11 असं येतात. आणि सेफिरोटच्या मागच्या बाजूला आलेख लिहिलं तर परत तिथे 11 येतात. टोटल 22 जे आलेख आहेत ना, 22 लेटर्स आहेत ना, तसं आहे सेफिरोत मध्ये. एक फ्रंट मध्ये आहे आणि एक बॅक मध्ये. तो फ्रंट आणि बॅक मध्ये दात मध्ये काय येतं? शोध येतं. शोध म्हणजे काय? सिक्रेट. तर सिक्रेट जो अख्खा जो कनेक्शन ह्याचं सिक्रेट कुठं ते आपल्याला आपण त्याचा नॉलेज घेऊ शकतो. आपण दात मध्ये नॉलेज घेतो. पण दात मध्ये नॉलेज घेतल्यावर आपल्याला काय करायचं? सिक्रेट समजल्यावर आपल्याला अंडरस्टँड करते. जो आपण आधी क्लास घेतला होता ना, कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, माइंड बिंड याचा सगळा घेतला होता ना, तर त्याच्यामध्ये तर तुम्ही तो लेक्चर असेल आपला याच्यामध्ये युट्यूब मध्ये असेल तर तुम्ही तो जाऊन बघा. किंवा तुम्हाला जेवढी हे आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा की सबकॉन्शियस मध्ये, माइंड मध्ये जे गोष्टी बसतो ना, बसले जातात ना, ते कोण बसवतं? आपणच बसवतो ना. कॉन्शियसली आपण कितीतरी गोष्टी सबकॉन्शियस मध्ये टाकतो आणि मग सबकॉन्शियस मध्ये कसं बसतं? हॅबिटनी बसतं. म्हणजे ती प्रत्येक जास्ती टाइम केली गोष्ट की हॅबिटनी ती सबकॉन्शियस मध्ये बसतं. पण सबकॉन्शियस मध्ये बसलेली गोष्ट काय? सबकॉन्शियस मध्ये बसलेली गोष्ट ती काय? ती नॉलेज आहे. 2+2=4. तुम्हाला कसं समजलं? कारण तुम्ही 10 टाइम 2+2=4 केला होता, म्हणून ते आता सबकॉन्शियस माइंड मध्ये बसून तुमच्या बसलेला आहे. काय बसलेला आहे? 2+2=4. पण तो काय आहे? तो तुमचा नॉलेज आहे. नॉलेज जर तुम्ही युज केलं तर काय होते? नॉलेज युज केला तर तुम्ही काय होते? तुमचा इगोला तुम्ही स्ट्रॉंग करताय. कारण इगो मध्ये बसलेली गोष्ट ती तुम्ही परत परत करताय, म्हणजे तुमचा इगो स्ट्रॉंग होते तो. 2+2=4, 365 प्लस 365 किती होते? आता तुम्ही जो करताय ना, ते कॅल्क्युलेशन आहे. मग तुम्ही आता इगो नाही युज करत, तुमचं सबकॉन्शियस माइंड नाही युज करत. आता तुम्ही कॉन्शियसली काहीतरी करताय. है ना? 365, 365, 5, 5, 10, 6, 6, 12, म्हणजे 2 आला 13, है ना? आता तुम्ही कॅल्क्युलेट करताना जेव्हा करता ना, ते काय आहे? ते कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेसनी तुम्हाला जेव्हा कुठली पण गोष्ट करता, तेव्हा काय करता? तुम्ही इगोला ओव्हरराईड करू शकता. म्हणून मेडिटेशनच्या ह्याच्यामध्ये ना कॉन्शियस राहायचं बोलतात. कॉन्शियस राहायचं म्हणजे काय? कॉन्शियस राहायचं म्हणजे कशाला प्रत्येक, आणि कॉन्शियस राहण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट, इम्पॉर्टंट गोष्ट काय? तुम्हाला अंडरस्टँडिंग राहायला पाहिजे. तुम्हाला क्वेश्चन विचारला पाहिजे की कशाला ही गोष्ट होते. त्याच्याशिवाय तुम्ही कॉन्शियस नाही होऊ शकत. नुसता असा बसून एक ठिकाणी बघत हे केला त्याला कॉन्शियस नाही बोलत. तुम्ही त्याला, त्या गोष्टीला काय होतं? तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता. एखाद्या गोष्टीकडे तुम्ही 10 बघत बसला ना, तर कॉन्सन्ट्रेट करता. कॉन्शियस व्हायसाठी काय करतात, की तुम्ही बघताना तुम्ही काय होते आता माझ्यामध्ये काय होते, माझ्या माइंड मध्ये काय होते, इथं आजूबाजूला काय होते, हे तो जो आहे ना त्याला अंडरस्टँडिंग बोलतात. तुम्ही अंडरस्टँड करायचा प्रयत्न करता, की मी असा बघतोय तर असा होतं, मी इकडे बघितलं तर तसा होतोय, मी ते करतोय असा करतो. म्हणजे तुम्हाला अंडरस्टँड करायला जेव्हा करता ना, तर अंडरस्टँड करायला करता तेव्हा तुम्हाला काय होते? तुमचा कॉन्शियसनेस जो आहे ना, तो चालू होते. आणि जर तुमचा कॉन्शियसनेस चालू राहिला ना, की आपल्या माइंड आहे ना, त्याचा 5%च नुसता कॉन्शियस माइंड आहे आपला. आपला एवढा मोठा माइंड आहे ना, त्याच्यामध्ये सबकॉन्शियस 95% आहे, कॉन्शियस माइंड 5% आहे. आणि त्या 5% कॉन्शियसनेस मध्ये पण आहे ना, अंडरस्टँड करण्याचा जो माइंड आहे ना, तो एकदम छोटा आहे. कॉन्शियस माइंड कशासाठी आहे? कारण आता काय चाललंय ना, त्या गोष्टीमध्ये काय करायचं, काय नाही डिसिजन घ्यायचं, हे आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगायसाठी येतं. आपला सबकॉन्शियस माइंड आंधळा, लंगडा, लुळा असा आहे. त्याला काय दिसत नाही, काय ऐकायला येत नाही, काय टेस्ट कायच नाही त्याला समजत. पण त्याला आतमध्ये काय सगळं चाललंय ते माहिती आहे. आणि आपला कॉन्शियस माइंड काय करतं? त्याला फीड करत असतं, की आता समोर वाघ आला, समोर आता अंधार आहे, सावली आहे, हे आहे, ते. तो कॉन्शियस माइंड आपला त्या सबकॉन्शियस माइंडला फीड फीड करत असतं. पण हे फीड करताना काय होतंय? कुठंतरी आपला कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये पोटली बनवते, नॉलेजची पोटली बनवते. काय नॉलेजची पोटली बनवते? की 2+2=4 आहे. अंधार आला म्हणजे रात्र झाली. म्हणजे ह्या सगळ्या, ही बाई आली म्हणजे ती माझ्यावर जळतं. तो माणूस आला म्हणजे तो माझ्या संगती असा भांडतं मुद्दाम हे करून.
हे अमुक इथं आला की म्हणजे असं मला असं वाटतं, ते हे सगळं तो भरतो त्याच्यामध्ये. का भरतं? कारण आपला कॉन्शियस माइंड आहे ना, त्याला आहे ना आराम करायचा आहे. तो 5%च काम करतो, त्याला आराम करायचा आहे. त्याला एवढं सगळं हजारो गोष्टी नाही बघायच्या, तो कॉन्सन्ट्रेट करून एवढीशीच गोष्ट बघू शकतो. म्हणून बाकीच्या गोष्टी तो भरत असतो तिथं. तर त्या गोष्टी भरताना या बाकीच्या निगेटिव्ह गोष्टी भरले जातात ना, तो आपला इगो, तो आपण, तो आपल्याला वाटतं की मी तो आहे. पण आतल्या असं अनकॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस मध्ये बसलेला जो असतं ना, लहानपणी मी हे केलं होतं आणि ते केलं होतं आणि अमुक आणि तसं आणि मी म्हणून असा वागतो, तो तो जो आहे ना, तो आपला इगोचा तो बिगिनिंग आहे आणि तो आपला इगो आहे. पण तुमचा डिसिजन कोण घेते लाईफमध्ये? डिसिजन तुमचा कॉन्शियस माइंड घेते ना. तुमचा कॉन्शियस माइंड तुम्हाला सांगते ना, चॉईस करायचं तुम्हाला कॉन्शियस माइंड देते ना. मग तुम्ही बाकीच्या गोष्टी घेऊन चॉईस कराल तर तुमच्या इगोनीच चॉईस कराल तुम्ही. तुमच्या इगोला साईडला ठेवून तुम्ही चॉईसेस करायला लागा. मग तुमचा इगो साईड बाजूला होईल प्रत्येक गोष्टीमध्ये. प्रत्येक टायमाला अंधार झाला म्हणजे रात्र नाही होत. कधी कधी लाईट गेली तरी अंधार होतो. कधी कधी सोलार एक्लिप्स झाला तरी लाईट अंधार होतो. कधी कधी चक्कर आली आणि चक्कर येऊन पडला तरी अंधार होतो माणूस, है ना. कधी कधी किती पण आपल्या समोरचा दुश्मन असला, त्या दुश्मनला काहीतरी आपली गरज लागली आणि तो आता माफी मागायला आणि फॉरगिव्हनेस मागायला आपल्याकडे येते, तर त्या टायमाला येते, त्या टायमाला त्याला आपल्याला वेगळ्या प्रकारे बघितलं पाहिजे. कारण आपण त्याच जुन्या प्रकारे बघितलं ना, तर आपण पुढचा डिसिजनच नाही घेत. प्रत्येक गोष्ट ना नवीन म्हणून घ्यायचं, कारण ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट काय पण होतं ना, ती काहीतरी नवीन नवीन गोष्ट होते. पण आपल्या सबकॉन्शियस माइंड काय करतो, त्याला सायकल्स पाहिजेत, त्याला सायकल्स पाहिजेत, त्याला प्रत्येक गोष्ट कुठल्या तरी बॉक्स मध्ये बसवलेली पाहिजे. म्हणून तो तो बॉक्स, कारण तो आणला लुळा लांगडा असा आहे. तसं आपण आपल्या स्वतःला गरीब समजतो ना, मग आपण कसं आपल्याला नंतर आपल्याला पैसे लागतील म्हणून आपण पैसे जमवत बसतो. जेव्हा टाइम असतं तेव्हा आपण खात पीत नाही, मजा नाही करत. आपल्याकडे पैसे असतात, आपण कमवतोय, सगळं करतो, पण आपण त्या टायमाला काय हॅपी नाही राहत, काय नाही राहत. कारण का नंतर मला लागणार आहेत पैसे म्हणून आपण ते पैसे जमव जमव हे करतो. मला जेव्हा आपल्याला दात असतात ना, तेव्हा आपण बदाम पिस्ता खात नाही, कारण आपल्याला म्हातारपणी पैसे पाहिजेत म्हणून. आणि म्हातारपणी बदाम पिस्ता असतात आपल्याकडे, पण दात नसतात खायला. अशा परिस्थिती होतं. तर तेच विचार करून आपला जो कॉन्शियस माइंड आहे ना, हा कॉन्शियस माइंड जेव्हा आपण कॉन्शियसली यूज करू आणि अंडरस्टँडिंगनी यूज करू, नाही नॉलेजनी. जो आतमध्ये आपण बसवले ना पुराणा नॉलेज, त्या नॉलेजनी ना अंडरस्टँडिंगनी, की आता ही गोष्ट होते म्हणजे काय आहे? आता हे होते म्हणजे काय आहे? हे आता काय, हे प्रत्येक गोष्ट येते ना, तेव्हा कॉन्शियसली हे केलं आणि अंडरस्टँडिंग मध्ये ठेवलं ना, तर काय होतं, आपला जो साप आहे ना, तो असते असते तो साप आहे ना, त्याची स्किन झाडतं आणि तो तो मेनोरा होतो. तो बर्निंग बुश होतो आणि मग मेनोरा होतो. त्रास, बर्निंग बुश काय आहे? कारण त्रास होतो तुम्हाला, थोडा टाइम त्रास होईल तुम्हाला. तुमचा इगो आहे ना, तुम्ही चेंज करायला जाल ना, तेव्हा थोडा टाइम त्रास होईल. बर्निंग बर्निंग सेन्सेशन येतो. पण तो बर्निंग सेन्सेशन असला ना, तरी तो जळत नाही, तो जळणार नाही, तो मरणार नाही. तो बुश आहे ना, बर्निंग बुश आहे, पण तो जळत नाही, तो हे नाही होणार आहे. आणि 7 ह्याच्यासाठी आहेत, कारण ती वेगवेगळ्या 7 इमोशन, 14 टाइप ऑफ इमोशन्स चं कॉम्बिनेशन, 7चं कॉम्बिनेशन, 2 मध्ये 14 आणि 14 त्याचं टोटल कॉम्बिनेशन 49 कॉम्बिनेशननी बनलेला तो अख्खा हे. कारण आपण त्या वर्ल्ड मध्ये आहे ना, त्या वर्ल्ड मध्ये जाऊन आपल्याला वर बघायचंय. आपण त्या वर्ल्ड मधून खालीच बघतोय. आपण इमोशनल वर्ल्ड घेऊन या जगामध्येच बघतोय. इमोशनल वर्ल्ड घेऊन वर बघा. आपण रिलेशन चांगलं ठेवायचं असतात ना, तर आपल्याला कितीतरी गोष्टी आहेत ना, वर बघायच्या असतात. वर बघायचे असतात म्हणजे तुमच्या फॅमिली मधला जर तुमचा सगळ्यात लाडका माणूस आहे ना, जर तुमच्या बरोबर भांडला, बरोबर ना, मग तुम्ही काय करता? भांडता, हे करता आणि नंतर मग 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी तुम्ही काय करता? परत बात करता ना. का बात करा? कारण तुम्ही आता वर बघितलं. कारण तुमच्यासाठी आहे ना, ते भांडण आणि त्याच्याने जे इमोशनल हे झालं ना, ते ठेवायचं हे इम्पॉर्टंट नाही, ते रिलेशन इम्पॉर्टंट आहे. तर रिलेशन इम्पॉर्टंट आहे म्हणून तुम्ही वर बघता. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये वर बघायचा प्रयत्न करा. मग तुम्हाला समजेल की जग दुनिया इमोशनल वर्ल्ड आहे ना, तुम्हाला स्पिरिच्युअलिटी दाखवते. वरच्या लेवलला नेईल तुम्हाला, इमोशनल लेवलला. म्हणून फॉरगिव्हनेस आणि हे ते सगळ्या गोष्टींना म्हणून इम्पॉर्टंट आहेत ते. का? कारण ह्या निगेटिव्ह गोष्टींनी आपला जो खाली बघायचा जो साप आहे ना, तो खाली बघायचा, तो अजून खाली, 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 खाली येऊन सरपटायला लागतो.
आणि आहे ना हिब्रू मध्ये आहे ना नखाश म्हणजे तो जो साप आला ना त्याला नखाश बोलतात. पण सापाला दुसरा पण नाव आहे, सराफ. सराफ पण सापाचं नाव आहे. सापाला सराफ पण बोलतात. जेव्हा मोशेच्या स्टोरीमध्ये ना मोशेने ते ह्याचा साप बनवला, ब्रॉन्झचा साप बनवून असं लावला दांड्यावर, तेव्हा आहे ना माणसांना का चावायला आलेली त्याच्यामध्ये दोन्ही वर्ड लिहिले, सराफ आणि सराफ आहे ना सेराफिम. एंजल लोकांना पण सेराफिम बोलतात आणि सेराफिम म्हणजे पण सापच आहे. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलात ना तर ते वर्ड्स आहेत ना, त्या वर्ड्स मध्ये कितीतरी आहे ना साम्य आहे. कारण तो एंजलच आहे, तो एंजलच आहे, तो खाली येते, तो खाली येते त्याच्यामध्ये होते. पण एंजल म्हणजे काय, तो मेसेज आहे वरचा खाली यायचा. काय मेसेज आहे की मी इंडिव्हिज्युअल आहे, आय एम समथिंग डिफरंट अँड गॉड. हा जो मेसेज आहे ना तो मेसेज तुमच्यामध्ये येते. त्या मेसेज तुम्ही किती तुमच्यामध्ये ठेवता ना तेव्हा तुम्ही तेवढं जास्त इंडिव्हिज्युअल होऊ शकता. आणि स्पिरिच्युअलिटीचा एक एक सगळ्यात मोठा हे आहे, लॉ आहे. का आहे की जर तुम्ही सेम झालात ना तर तरच तुम्ही जवळ जाऊ शकता. जर तुम्ही डिफरंट झालात तर काय होईल, तुम्ही लांब जाऊ शकता. म्हणून अदर दॅन गॉड जेव्हा कॉन्सेप्ट आला ना तेव्हा तो अदर दॅन गॉड कॉन्सेप्ट काय करते, देवापासून लांब लांब नेते तो अदर दॅन कॉन्सेप्ट. पहिल्या वर्ल्ड मध्ये थोडासा आहे तो, सेकंड वर्ल्ड मध्ये थोडा जास्ती आहे, थर्ड वर्ल्ड मध्ये अजून जास्ती आहे, फोर्थ वर्ल्ड मध्ये एकदमच जास्ती आहे तो. म्हणून तो देवापासून एवढा लांब आहे. आणि आपण जर फोर्थ वर्ल्ड मध्ये आहे आणि आपल्याला जर कनेक्शन करायची पॉवर आहे तर आपण कनेक्शन करायसाठी काय करू शकतो, तो जो कॉन्सेप्ट आहे ना तो कॉन्सेप्ट टर्न करायचा आपल्याला. तर जर मी अदर दॅन गॉड आहे किंवा मीच गॉड आहे असा मी विचार केला ना तर मग काय होते की मी अजून लांब जाते. आणि मी जर हाच आयडिया पलटी केली ना की मीच गॉड आहे असा जर विचार केला ना तरी मग तो मला वेगळा नेते. कारण मीच गॉड आहे म्हणजे गॉड नाही असं झालं म्हणजे तो एवढा स्ट्रॉंग होते. म्हणून आपल्याला इथं जे मिtzवा सांगितलं आणि हे सांगितलं ना ते कनेक्शनचं काय सांगितलं की तुम्हाला चॅरिटी करायची. चॅरिटी म्हणजे काय, ते अदर दॅन गॉडची चॅरिटी, अदर दॅन गॉडचा तो कॉन्सेप्ट तोडतोय तो. म्हणजे अदर दॅन माझ्याशिवाय दुसरं कोण नाही ना हा कॉन्सेप्ट तोडतोय की मीच इम्पॉर्टंट नाही, मी नाही इम्पॉर्टंट आहे, दुसरं पण इम्पॉर्टंट आहे, माझ्यामधला मी दुसऱ्यांना देईन. हा जी हे जे येते ना त्याच्यामध्ये काय होतं, तो कॉन्सेप्ट तुटतोय, इव्हलचा कॉन्सेप्ट तुटतोय की दुसरं पण इम्पॉर्टंट आहे. जसा जसा तो तुटतोय ना तसा तसा तो तुम्हाला कुठं नेतोय, सिमिलॅरिटी मध्ये येते. जसं सिमिलॅरिटी होते तसं तुमचं ते क्लाइंब चालू होते. ह्याचा अर्थ असा नाही की सगळा सोडून सगळा देऊन हे करायचं तुम्हाला. तो पाथ त्या रूटनीच जाऊ शकता तुम्ही. जर तुम्ही प्लेननी आलात ना तर प्लेननीच परत जायचं तुम्हाला. तर हा जो आपला सोलची जर्नी आहे ना, या सोलच्या जर्नीमध्ये हा ऑपोजिट साईडची जी जर्नी आहे ना, ह्या ऑपोजिट साईडच्या जर्नीमध्ये पहिला स्टेप आहे की आपल्याला समजलं पाहिजे की माझा साप आहे ना हा इम्पॉर्टंट आहे. माझा साप ही बॉडीसाठी इम्पॉर्टंट आहे. ह्या बॉडीसाठी, ह्या फिजिकल वर्ल्डसाठी खूप इम्पॉर्टंट आहे माझा इगो. पण माझा इगो नसला ना तर मी ह्या जगामध्ये जगू नाही शकत. पण मला स्पिरिच्युअली जर माझा जो पर्पज आहे, मिशन आहे ते करायचं आहे ना स्पिरिच्युअल, कारण मी स्पिरिच्युअल मिशनसाठी आलोय, तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट काय करायचं आहे, पहिली गोष्ट मला टर्न करायचं आहे माझ्या सापाला. आणि ही गोष्ट कशासाठी आहे, कारण जेव्हा मला वाटतं ना की मीच सगळं आहे आणि मीच बॉडी आहे आणि सगळं आहे सगळं आहे, आणि जेव्हा हे वाटल्यावर जेव्हा फर्स्ट स्टेप वाटतं ना की मला स्पिरिच्युअलिटी करायची, ही जी चॉईस आहे ना, ह्या चॉईस जो आहे ना, ही चॉईसच आपल्याला गॉड सारखा बनवतो. पहिली चॉईस जी असते ना, ती पहिली चॉईस काय आहे, पहिली चॉईस आहे की नो नो नो, देवाचं नॉलेज करून घ्या स्वतःला. देवाचं नॉलेज झाल्यावर काय होतं, देवाचं नॉलेज झाल्यावर आपल्याला काय होतं की आपल्याला वाटतं की नाही, मला कनेक्शन केला पाहिजे देवाबरोबर. आणि देवाबरोबर कनेक्शन केला पाहिजे जेव्हा वाटलं ना, ही पहिली चॉईस आहे ना, ही पहिली चॉईस काय करतं, ही पहिली चॉईस आपली पहिला स्टेप आहे, आपल्याला देव बनवतो. आपल्याला देव बनतो म्हणजे आपल्या आतमधला स्पार्क आहे ना, तो स्पार्क अजून ब्राईट करतो तो. कारण हा जो स्पार्क आहे ना आपला आपला जो स्पार्क आहे ना, तो स्पार्क देवाचा स्पार्क आहे, तो खूप खूप पॉवरफुल स्पार्क आहे. पण तो एवढ्या कव्हरनी आलाय ना, त्या कव्हर मधला थोडासा, जसा कोळसा असतो ना, कोळसा राखेमधला कोळसा असतो ना, त्याच्यामध्ये राख जमून जमून हे असतं, तर त्याच्यामधली ती थोडीशी राख काढली, हे काढली आणि हे केली ना, तुम्ही काढला ना, जो परत ती ठिणगी होतं आणि तेवढं जळतं ना, तसा आपण आपला तो स्पार्क परत जळू शकतो.
पण ह्याच्या वरची जी राख आहे ना, ती राख आपल्याला स्लोली स्लोली काढायची, कारण एकदम काढली ना तर त्रास होईल आपल्याला. स्लो स्लो प्रोसेस असतो तो. आणि ह्याच्यासाठी आहे ना, कुठली पण गोष्ट आहे ना, तुम्ही अंडरस्टँड करायला प्रयत्न करा. नॉलेज घेऊ नका कुठल्या पण गोष्टीचं. नॉलेज इम्पॉर्टंट आहे, पण तुम्ही नॉलेज घेतला ना, मग नॉलेज घेतल्यावर अंडरस्टँड करा की तो नॉलेज कुठं बसतंय, कुठल्या पण गोष्टीचा. आपण जेव्हा नॉलेज घेतो ना, काय काय गोष्टीचं नॉलेज घेतो आणि आपण तो ठेवतो ना, तेव्हा तो नॉलेज कायच फायद्याचा नसतं. पण तो नॉलेज आपण युज करायला लागतो, तेव्हा आपण अंडरस्टँड करतो ना, की माझा हा नॉलेज मी कसा युज करू शकतो. मी इथं युज करू शकतो, तिथं युज करतो. अंडरस्टँड करायला तो अंडरस्टँडिंग मध्ये येतो, तेव्हा तो फायद्याचा होतो ना. तसा प्रत्येक गोष्टीमध्ये ती गोष्ट ठेवायची अंडरस्टँडिंगची. आणि अंडरस्टँडिंगच्या नंतरचा जो वरचा वर्ल्ड आहे ना, तो वर्ल्ड काय आहे? अंडरस्टँडिंगच्या वर्ल्ड तो विजडम आहे. विजडम म्हणजे काय? विजडम म्हणजे काय? विजडम म्हणजे काय? विजडम म्हणजे नुसता इन्फॉर्मेशन आहे. है ना? तुम्ही जर लायब्ररी बघितली, लायब्ररीमध्ये एवढं बुक्स असतात. मग लायब्ररीमध्ये काय भरलेलं आहे? बुक्स भरले आहेत म्हणजे लायब्ररीमध्ये काय भरलेलं आहे? नॉलेज भरलेलं आहे? नाही. लायब्ररीमध्ये अंडरस्टँडिंग भरलेलं नाही. नॉलेज, विजडम भरलेलं आहे. एवढी इन्फॉर्मेशन भरलेली आहे. आणि तोरा आपल्याला काय सांगते? तोरा सांगते की सगळ्या देवानी कशामध्ये बनवलंय? विजडम मध्ये बनवलंय. बेरेशीत. बेरेशीत म्हणजे काय? द बिगिनिंग ऑफ द फिअर ऑफ गॉड इज द बिगिनिंग ऑफ विजडम, असं सांगितलं. म्हणजे देवाचा जो भय आहे ना, त्याच्याने विजडम चालवतो. आणि हा अख्खा क्रिएशन देवानी कशा बनवलंय? विजडम मध्ये बनवलंय. बेथ आहे ना, हा वर्ड विजडमचा वर्ड आहे. आणि आपल्याला तोरा काय सांगते की विजडम मध्ये बनवलंय. देवाने सगळ्या विजडम मध्ये बनवलंय. म्हणून बेरेशीतनी चालू होतं. बेरेशीत म्हणजे बेथ मध्ये सगळा बिगिनिंग आहे. आता तुम्ही आहे ना, ह्याच्यानी इंटर कॉन्सेप्टच्या ह्याच्यानी बघा. कॉन्सेप्टच्या ह्याच्यानी मधला म्हणजे काय बनवलंय की अख्खा जग दुनिया देवानी कशामध्ये बनवलंय? इन्फॉर्मेशन मध्ये बनवलेलं आहे. आता जॉनीला आहे ना, हे जास्ती समजेल, पण त्याच्या फील्ड मधून आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? हा अख्खा जग आहे ना, एक एक व्हिडिओ गेम सारखा आहे. इन्फॉर्मेशन मध्ये अख्खा सगळा क्रिएट केलेला आहे. तुम्ही जे करता त्या हिशोबाने तो व्हिडिओ गेम चाललेला आहे. तुमचा जो सोलचा स्पार्क आहे ना, तो कसा काय चॉईस करते, काय करते, त्याच्याप्रमाणे हा जग अख्खा बनतोय आणि हा जग होते. कारण इन्फॉर्मेशन मध्ये काय, तुमचं सॉफ्टवेअर जसं आहे ना, तसा आहे तो. आपले व्हिडिओ गेम्स असतात ना, तो काय असतं, एक इन्फॉर्मेशनचा सॉफ्टवेअर असतं आणि त्या इन्फॉर्मेशनच्या सॉफ्टवेअर मध्ये आपण त्या हार्डवेअर मध्ये टाकलेलं आहे. आणि हार्डवेअर मध्ये टाकून काय करतो आपण, मध्ये त्याच्यावर जेव्हा हे होतं तेव्हा वेगवेगळे गेम्स चालतात, वेगवेगळे काय चालतात, वेगवेगळे प्रोग्राम चालतात, है ना. तसा तोरा पण बोलतोय की हा अख्खा जग आहे ना, इन्फॉर्मेशन मध्ये बनवलेलं आहे, विजडम मध्ये बनवलेलं आहे देवाने. सगळ्यात पहिले देवाने विजडम बनवला. म्हणजे सगळा बिगिनिंग आहे ना, ते विजडम मध्ये. केतर म्हणजे काय? क्राऊन आहे. तो सगळ्यात देवाचा क्राऊन आहे. पण सेकंड त्याच्यानंतर देवानी जे त्याच्यापेक्षा वेगळा काय बनवला? विजडम बनवला. म्हणजे इन्फॉर्मेशन बनवली. आता इन्फॉर्मेशन बनवल्यावर मग इन्फॉर्मेशन जेव्हा स- हे होतं ना, तेव्हा इन्फॉर्मेशन मधूनच अख्खा वर्ल्ड क्रिएट होतंय. म्हणून आपल्या ज्या तोरामध्ये आहे ना, सगळ्याला कॅल्क्युलेशन पण आहेत, कारण इन्फॉर्मेशनलाच कॅल्क्युलेशन असतं. तर तुम्ही जर बघायला गेलात ना, तर मग आपला सोल जेव्हा फर्स्ट टाइम खाली येतं ना, तर फर्स्ट टाइम खाली येतं, तर आपला सोल पण कशाने बनलेला आहे? इन्फॉर्मेशननी बनलेला आहे. आपला सोल खाली आल्यावर बरोबर पहिली गोष्ट कुठं तो जाते? विजडम मध्ये जाते. म्हणजे सोलचा जो फर्स्ट कव्हरिंग आहे ना, तो काय आहे? इन्फॉर्मेशन आहे आपला. आणि ती इन्फॉर्मेशनची कव्हरिंग घेऊन आपण खाली येतो. त्याच्यामधली एक इन्फॉर्मेशन काय? आय एम अदर दॅन गॉड. म्हणजे एक विचार करायसारखा झाला ना, की आपण जे बसून जे आपण करतोय, या फिजिकल वर्ल्ड मध्ये करतोय ना, ते व्हिडिओ गेम खेळण्यासारखा झाला. आपला जो सोलच्या आतमधला जो एसेन्स आहे ना, त्या एसेन्स साठी आहे ना, तो अख्खा एक गेम आहे त्या वरच्या लेवलमध्ये. की तो इथं येऊन काहीतरी शिकतोय ह्या जगामध्ये, काहीतरी तो पर्पजफुल गेम आहे. त्या पर्पजफुल गेम मध्ये काय आहे, की मला देवासंगती रिलेशन्स बनवायचे, देवाला माझ्यासंगती रिलेशन बनवायचे, मला देवासंगती रिलेशन बनवायचे. हाच गेम आहे हा अख्ख्या जगाचा. पण ह्याच्यामध्ये एवढं काय काय गोष्टी आहेत ना, गल्ली आहेत, हे आहेत, ह्या इकडे एवढं हे आहेत ना, की आपण आहे ना, कुठं कुठं रस्ता चुकतोय. म्हणून आहे ना, सीनला आहे ना, खेत बोलतात. खेत म्हणजे काय? खेत म्हणजे मिस्टेक, मार्क, मिसिंग द मार्क. आणि रिपेंटन्सला काय बोलतात? तेशुआ. तेशुआ म्हणजे रिटर्निंग. तर मग आता तुम्ही त्याच्यामध्ये टाका रिटर्निंग आणि मिसिंग द मार्क. का बोलतात? कारण ह्या गेम मध्ये आहे ना, तुम्ही रस्ता चुकलो ना, तर तुम्ही दुसरीकडे जाता.
मग तुम्हाला आता तेशुवा करायचा आहे. तेशुवा करायचं म्हणजे काय, रिपेंटन्स करायचं म्हणजे काय, परत त्या जागेवर यायचं जिथं तुम्ही रस्ता चुकलो. पण ह्या गेम मध्ये ना, त्या सॉफ्टवेअर मध्ये देवानी त्या ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. म्हणून किप्पूरच्या दिवशी आहे ना, पुस्तक उघडले जातं. त्याच्यामध्ये बुक ऑफ लाईफ, त्याच्यामध्ये आपलं नाव लिहिलं. बुक ऑफ लाईफ काय, इन्फॉर्मेशनचा बुक आहे. कोणाला लाईफ मिळेल, कोणाला काय मिळेल. अख्खा जो सिस्टम बघितला ना तू, आता आपल्याला कम्प्युटर झालं, ते आलं ते आलं म्हणून आपल्याला सांगतं की इन्फॉर्मेशनचा गेम आहे. पण हा वेगवेगळ्या 4 लेवलवर आहे. आता नवीन जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आली तसं नाही आहे एक लेवलवर. 4 वेगवेगळ्या लेवलवर तो चाललेला आहे. आणि एवढा ह्याच्यामध्ये हे झाले, हे आहे ना, हा क्रिएशन एवढा कॉम्प्लेक्स आणि एवढा हे आहे ना, की आपल्याला वाटतं की आपण या गेम मध्ये प्लेयर्स नाही आहोत, आपण या गेम मध्ये आहोत, आपणच आहोत. आपली बॉडी म्हणजे आम्ही जो आहे ना, तो या गेम मधला मेन कॅरेक्टर आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून आपल्याला समजत नाही एवढा मोठा वर्ल्ड कसा आहे. जसं मग कम्प्युटरमध्ये आपल्याला समजत नाही ना, कम्प्युटरमध्ये तुम्ही गेम पिक्चर बघता ना, कम्प्युटरमध्ये किंवा टीव्ही स्क्रीन मध्ये पिक्चर बघता, तर पिक्चर मध्ये काय काय असतं, अख्खा वर्ल्ड असतं ना. तो हिरो हिरोईन का घर असतं, गाव असतं. आता तर फॉरेन कंट्रीजला पण जातात, सगळा अख्खा. पण सगळ्या कुठं असतं, सगळ्या कुठं चाललेलं आहे, त्या टीव्ही स्क्रीनवर चाललेलं आहे. त्या एवढ्याशा स्क्रीनवर अख्खा एवढा मोठा जग दाखवला ना तुम्हाला. तसा हा अख्खा जग आहे ना, तो कुठं चाललेला आहे. आणि तो जो जिथं चाललाय ना, तो तुमच्या सोलवर, तुमच्या सोल मध्ये चाललेला आहे तो सगळ्या गोष्टी. आपल्या आतमध्ये कुठेतरी चाललेला आहे तो. आणि पण तो आपण एवढा त्याच्यामध्ये गुंतलोय ना, की आपल्याला वाटतं की मी माझी बॉडी आहे. तो गुंतवणूक आपण थोडी थोडी खाली खाली गेली ना, की मागं मागं जाऊ ना, तेव्हा आपल्याला समजेल की हा गेम खरोखरचा, हा पिक्चर काय आहे, खरोखरचा हा गेम काय आहे. आणि मेन पर्पज काय आहे, आपल्याला तोरा सांगते, आपल्या सेजेसनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं मेन पर्पज काय आहे या सगळ्या गेमचा, की आपल्याला वर्ल्ड टू कम बनवायचं आहे. वर्ल्ड टू कम म्हणजे तो बनवलेला जग आहे. वर्ल्ड टू कम म्हणजे काय, वर्ल्ड टू कम म्हणजे तो बनवलेलं जग आहे. देवाने पहिलेच बनवलेलं आहे. आपण त्या जगाच्या ह्याच्याने चाललेलं आहे. तर तिकडं आपण, तो मेन मेन हे जग आहे आपला तो. त्या टायमाला आपण परत जेव्हा रिझरेक्शन ऑफ डेड आहे ना, रिझरेक्शन डेड म्हणजे आपली जी बॉडी आहे ना, ती बॉडी काय आहे ते आपल्याला समजणार आहे. आणि आपण ती बॉडी घेऊन तिकडे गेलो ना, तरी आपल्याला माहिती पडणार आहे की ही माझी बॉडी आहे, मी बॉडी नाही. हा माझा सोल आहे, मी सोल नाही, एवढा समजणार आहे आपल्या त्या स्पार्कला. क्वेश्चन म्हणजे मी पाणी पितो. येस, क्वेश्चन. तुला येस. म्हणजे तू जे बोललास त्याचा, म्हणजे मी दुसरीकडे पण ऐकलंय असा, की जग मायासाठी आहे आणि मी जगात आहे. असा जे म्हणजे मायासाठी सगळा बनवलाय आणि मी सगळा, म्हणजे मी पण सगळ्यात आहे, असं जे बोलतात, त्याचा आणि याचं कनेक्शन लागते तू जे बोललास ते. मी आहे ना जे बोललो ना, त्याचा अर्थ काय आहे, त्याचा अर्थ असा आहे की आहे ना, ही अख्खी जी गोष्ट आहे ना, अख्खा जी गोष्ट, सगळा सगळा जे आहे ना, सगळा आपण बोलतो ना, अदुनाय एलोहेनु अदुनाय एखाद, देव एक आहे. देव एक आहे म्हणजे काय, की एकच गोष्ट आहे ती. हा देवाने देवाने पहिले स्टार्ट मध्ये बोललो ना, देवाने एक्झिस्टन्स कुठे बनवला, स्वतःमध्ये बनवला. आता देवाने जर एक्झिस्टन्स स्वतःमध्ये बनवलं, तर हा अख्खा सगळा वर्ड्स कुठे आहेत, देवामध्ये आहे. म्हणजे हा मी कुठे आहे, मी पण देवामध्येच आहे. बरोबर. तर मला काय शोधायचं आहे, मला शोधायचं आहे की मी देवामध्ये असताना मी देव शोधतोय. म्हणजे मी पाण्यामध्ये आहे ना, आणि मी शोधतोय पाणी पिण्यासाठी, असा झाला आहे. अशी गोष्ट झाली. पण मग आपल्याला काय शोधायचं आहे, की मला त्या गोष्टीपासून डिफरेन्शिएट काय करतंय. मला का असं वाटतंय की मी पाण्यामध्ये नाही, मला का असं वाटतंय की मला पाणी पियाचं आणि मला पाणी नाही मिळत. जर मी तलावामध्ये स्विमिंग करतोय ना, आणि मला तहान लागली आणि मी पाणी शोधतोय तलावामध्ये, पाणी कुठे आहे, पाणी कुठे आहे करून, तर मग अशी काय गोष्ट आहे ज्याच्याने मला असं वाटतंय की मी पाण्यात नाही, किंवा पाणी माझ्या जवळ नाही, मला तहान लागली आहे पण मला पाणी पियाचं आणि पाणी माझ्या जवळ, तोंडाच्या जवळ आहे पाणी. मी नुसतं तोंड उघडून पिलं तर पाणी आतमध्ये जाईल.
पण मला का असं वाटतं की मी पाण्यात नाही, ही गोष्ट समजली पाहिजे आपल्याला. म्हणून ह्याचा सगळ्यात पहिला जो स्टेप आहे ना ह्या वर्ल्ड मधला, सगळ्यात पहिला जो स्टेप काय आहे, की मला समजलं पाहिजे की जो मी आहे ना, मीपणा जो आहे ना, तो मीपणा मला कमी केला पाहिजे. पण मीपणा कमी केला पाहिजे, मीपणा मारला नाही पाहिजे. माझा इगो आहे ना, तो कमी केला पाहिजे. जेवढा इगो मी कमी करीन ना, तेवढा स्लोली स्लोली मला समजेल की मी पाण्यातच आहे. म्हणजे मी गॉड, सगळा देव, मी देवामध्येच आहे. एवढा जवळ आहे ना माझ्या देव माझ्या एवढा जवळ आहे ना, की त्यांनी माझ्यामध्ये ब्रीथ केलेलं आहे त्याचं सोल. पण मला ते समजतच नाही. का नाही समजत आहे? तर का नाही समजत आहे? तर पहिला त्याचा गोष्ट आहे, की मला वाटते ना, की मी वेगळा आहे. ती मी वेगळा आहे हे समजासाठी, हे कमी करायसाठी मला पहिली गोष्ट काय केली पाहिजे, की मला समजलं पाहिजे, की ह्या जगामध्ये माझ्यापेक्षा वेगळा पण काहीतरी आहे. देअर इज डिफरंट, देअर इज समथिंग एल्स. मग मला इगोच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या इगोच्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. इगोच्या गोष्टी जे मला इगो सांगते ना, त्याच्यामध्ये मला विचार केला पाहिजे, की मला प्रत्येक टायमाला इगो ही गोष्ट करायला सांगते, तर त्याच्यात इगोचा काय फायदा आहे? कारण प्रत्येक टायमाला जर मला इगोनी सांगितलं ना, मला जर इगोनी सांगितलं, की आज आज ह्याचा हाय लेवलचा लेक्चर दे. असा लेक्चर दे, की सगळ्यांचा डोका भनभनून जाईल. तर मला विचार केला पाहिजे, की माझा इगो मला असा का बोलतोय? सगळ्यांचा डोका भनभनून जाईल. मग मला समजलं पाहिजे ना, माझा इगो मला ह्याच्यासाठी बोलते, कारण माझ्या इगोला दाखवायचंय दुसऱ्यांना, की बाय तुला किती नॉलेज आहे ते दाखव माणसांना, की तुला किती समजते, तुला ग्रेड बोलतील सगळं. मग मला माझ्या इगोला सांगितलं पाहिजे, की नाही, दुसऱ्यांचा डोका भनभनावासाठी ना दिला ना, तो नॉलेज होईल आणि दुसरं मला ग्रेड बोलतील. पण जर मी काय सांगितलं आणि त्याला दुसऱ्यांना काहीतरी फायदा झाला, दुसऱ्यांना काहीतरी त्याच्याने वे मिळाला, त्या लोकांना काय त्यांच्या लाईफमध्ये हे मिळाला, त्यांना स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट मिळाली, स्पिरिच्युअल फिजिकल नाही, पण स्पिरिच्युअल त्यांना प्लेजर मिळाला, तर मी माझ्या इगोचा नाही ऐकला आता. पण मी काय केलं, इगोनी जे सांगितलं ना त्याला मी टर्न केला. मी माझ्यासाठी न करता मी काय केलं, आता तो इझी लेक्चर घेतला. बनवला नाही. मला मग माणसं मूर्ख बोलली तरी चालतील. पण मी तो लेक्चरनी काय आता हे केला, माझ्या इगोला मी सांगितलं, की बघ तू जे सांगितलंस ना त्याच्यानी मी ग्रेट आहे की नाही ग्रेट आहे त्याच्यानी मला काय फरक नाही. माणसांनी मला ग्रेट बोलला नाही ग्रेटला बोलला, काय फरक नाही पडणार त्याच्याने. कारण एंड मध्ये ही बॉडी इथं सोडून जायचंय. एंड मध्ये आहे ना, किती पण मोठा मिस्टर इंडिया झालो होतो ना, तरी आता मिस्टर इंडिया नाही आहे. मी आता जिम मध्ये गेलो होतो एक्सरसाइज करायला, मला उचलायला नाही येते. मी 150 किलो 200 किलो आरामात उचलतो. आता मला 50-60 किलो पण उचलायला मला त्रास होते. तर बॉडी जाणार आहे. तर मग मला बॉडीला किंवा माझी आठवण ठेवावी माणसांनी, की माणसं विसरतील. माझ्याशी कितीतरी ग्रेट ग्रेट माणसं होऊन गेलीत, विसरलीत माणसं. माहितीये मला, माझ्या आजोबाचा पंजोबाचं नाव आठवते, पंजोबाच्या पुढचं नाव आठवते, पण मला बाकी त्याच्या 4-5 स्टोऱ्याच आठवतात मला, बाकीची त्याची लाईफ नाही आठवत. तसं जे इम्पॉर्टंट आहे ते माणसं लक्षात ठेवतात. इगो जो आहे ना, त्या इगोला परमनन्स साठी इगो काहीतरी करतो. एवढा मोठा पिरामिड्स आहे ना, फारो राजाने पिरामिड्स का बांधलं? कारण त्याचा इगो आहे ना, त्याला सांगते की तुला लक्षात ठेवलं पाहिजे माणसाने, म्हणून पिरामिड बनवलं. ताजमहाल का बांधलाय? ताजमहाल त्यांनी त्याच्या बायकोवर प्रेम होता म्हणून नाही बांधलाय. त्यांनी दाखवलंय की माझा प्रेम आहे ना सगळ्यात महान प्रेम आहे म्हणून बांधलंय. त्याला लक्षात ठेवा. पण ताजमहालच्या आधी पण कितीतरी कितीतरी माणसांनी बांधलं असतील. नेचर सगळा डिस्ट्रॉय करतो. ही जी अंडरस्टँडिंग आहे ना आपली, परमनन्स नाही, बॉडीचा परमनन्स नाही, हे नाही ते नाही, आणि मग त्या ह्याच्याने जेव्हा केला ना, तर तुम्हाला समजतं की ना दुसऱ्यासाठी केलं ना तर एक वेगळा प्लेजर येतं, वेगळं येतं. आणि तो वेगळा जी घेणारी जी गोष्ट आहे ना, वेगळा वेगळा हे इगो नाही घेत त्याचा प्लेजर. तो प्लेजर घेणारी जी गोष्ट आहे ना, तो तुमचा सोलचा पार्ट असतो. कारण इमोशनल प्लेजर आहे ना, तुमचा सोल रुआख वरचा लेवलचा पार्ट घेतो तुमचा. तुम्ही जर नुसतं आहे ना फिजिकल प्लेजर घेतला ना, तर तुमचा नेशामा लेवलचा, नेफेस्ट लेवलचा सोल, नेफेस्ट लेवलचा जो तुमचा हे आहे ना, तो प्लेजर घेते. इमोशनल लेवलचा जर प्लेजर घेतला ना तुम्ही, तर इमोशनल लेवलचा प्लेजर कोण घेते? तुमचा तुमचा रुआख लेवलचा, सोलचा रुआख लेवलच्या वर घेते. तुमचा इंटेलेक्च्युअल जेव्हा प्लेजर घेतो तेव्हा तुमचा नेशमा लेवलचा प्लेजर घेते, सोलचा पार्ट. पण तुम्ही इंटेलेक्च्युअल प्लेजर घ्यायसाठी तुम्हाला डिस्कशन आणि इंटेलेक्च्युअल करायला लागेल काहीतरी, नाहीतर तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला मीपणा सोडायला लागतो तुम्हाला.
जेव्हा आपल्याला समजतं ना, हा मला नवीन काहीतरी समजलं, तेव्हा तुम्हाला इंटेलेक्च्युअल प्लेजर येतं. तुम्हाला नवीन काय समजलं कधी समजेल? जेव्हा तुम्हाला समजेल की मला नाही समजतंय, मला त्याला जास्ती मला समजते, म्हणजे माझ्यापेक्षा तो जास्ती हुशार, म्हणजे अदर अदर देन मी कोणतरी जास्ती महान आहे असं समजल्यावर होतं ना. तर तो लोअर लेवलच्या इगोच्या लेवलच्या वरच्या लेवलचा येतो. इमोशनल प्रेशर कधी येतं? दुसऱ्यांसाठी केल्यावर येतं. इमोशनल प्रेशर स्वतःसाठी केल्यावर नाही येत काय. किती पण नवीन कपडा आणलं तुम्ही आणि घातलं आणि हिऱ्याचा हार आणला सगळा आणून तुम्ही घातला ना, तर तुम्हाला इमोशनल प्लेजर नाही येणार आहे. पण तुम्ही तो हिऱ्याचा हार घातल्यावर तुमचा कुठलातरी जवळचा माणूस तुम्हाला बोलेल ना, की "अरे काय मस्त दिसतोय हा." तेव्हा तुम्हाला इमोशनल प्लेजर येतं. दुसऱ्यांनी हे केल्यावर येतं. है ना? पण तो दुसरा जर माणूस तुमच्या संगती हे नसेल, बरोबर नसेल, तर तो बोलला, "हां, काय हो पैसा फुकट घालवले." तुम्हाला इमोशनल प्लेजर नाही, इमोशनल पेन होईल तुम्हाला. तर वरच्या लेव्हलला जायसाठी तुम्हाला आहे ना, सोलच्या वरच्या लेव्हलला जायसाठी ते इमोशनल आणि हे ते आहे ना, क्लाइंबसाठी आहे ना, तुम्हाला तो इगो आहे ना, लूज करायचा आहे. आणि इगो लूज करायसाठी बेसिक बेसिक गोष्ट ही आहे, की इगोला आहे ना, सगळी गोष्ट कशी होते ना, ते माहिती पाहिजे. इगो आहे ना, सगळ्या गोष्टी मेमरीमध्ये कशाला ठेवते? म्हणजे आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे ना, तो सगळ्या गोष्टी मेमरीमध्ये कशाला ठेवते? कारण त्याला सगळी गोष्टी त्याला सगळी गोष्टी माहिती पाहिजे. त्याला सगळं माहिती पाहिजे, की प्रत्येक गोष्ट कशी चालली आहे हे माहिती पाहिजे त्याला. म्हणून तो मेमरीमध्ये ठेवतो. पण प्रत्येक गोष्ट सायकलमध्ये जरी झाली ना, प्रत्येक गोष्ट सेम नाही होत. सन आहे ना, रोज सनराईज होतं आणि रोज सनसेट होतं. पण सन सेम जागेवरून नाही उगत रोज. वेगवेगळ्या जागेवरून उगतं. आणि अख्खा सण जरी सेम वर्षाच्या 1 वर्षानंतर सेम जागेवरून जरी उगवला ना, तरी तो सेम जागेवरून अख्खा दिवस, अख्खा जग, दुनिया सेम नसतं, वेगळी असतं. प्रत्येक दिवशी, प्रत्येक मोमेंटला. इगोला ते समजत नाही. इगोला वाटतं, की प्रत्येक गोष्ट रिपीटेबल आहे. प्रत्येक गोष्ट नॉलेजमध्ये बसली पाहिजे. प्रत्येक गोष्ट फिक्स्ड केली पाहिजे. आणि ती फिक्स्ड करायची जी टेंडन्सी आहे ना, त्याच्याने तो इगो स्ट्राँग होत जातो. तो प्रत्येक कितीतरी गोष्ट फिक्स करत असतो आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. आणि त्याच्याने तो इगो मोठा होत असतो. आणि तो टेक ओव्हर करतो. आपल्या कॉन्शियस माइंडला त्यांनी टेक ओव्हर केलेलं आहे. आणि कॉन्शियस माइंड मधला जो कॉन्शियस माइंडचा मेन काम काय, आपल्या कॉन्शियस माइंडचा मेन आहे, की त्याला इन्फॉर्मेशन द्यायची, की डिसिजन घ्यायसाठी इन्फॉर्मेशन द्यायची की सबकॉन्शियस माइंडला, की आता वाघ येतं इथं, आता हे आहे, आपण कॉन्शियस पाहिजे. म्हणजे आताच्या जगामध्ये नाही, पहिलेच्या जगामध्ये कॉन्शियस माइंड याच्यासाठी होतं, की काय चाललंय बाहेर हे दाखवासाठी. कॉन्शियसली तो करतोय. आणि कॉन्शियस माइंड मध्येच एक गोष्ट आहे. कॉन्शियस माइंड मध्ये काय गोष्ट आहे, की कॉन्शियस माइंड मध्ये ती गोष्ट आहे, ते त्याला कॉन्शियस माइंडला सांगते, की मी ह्या बाकीच्या गोष्टींपेक्षा वेगळा आहे. जो मेन जी गोष्ट आहे ना, इव्हलची मेन गोष्ट ती कुठे आहे? कॉन्शियस माइंड मध्ये आहे, की आय एम डिफरंट दॅन माय एन्व्हायरमेंट. कारण आय एम डिफरंट दॅन माय एन्व्हायरमेंट हे जर तुम्हाला नाही समजलं ना, तर तुम्ही कॉन्शियसच नाही होऊ शकत बाकीच्या गोष्टींना. तर हा आय एम डिफरंट दॅन माय एन्व्हायरमेंट आहे ना, हा जो कॉन्सेप्ट आहे ना, ह्या कॉन्सेप्ट मध्ये आहे ना, आपला सबकॉन्शियस माइंड मधला भरलेला मेमरीज हे ते सगळं सगळं ते करून तो काय करतोय, मी डिफरंट म्हणजे काय, तर मी हे आहे, माझ्या इगो मधल्या असलेल्या सगळ्या गोष्टी. आपल्याला तो टर्न करायचा आहे. मी डिफरंट का आहे, मी डिफरंट आहे याच्यासाठी आहे, कारण देवाला माझ्यासाठी रिलेशन करायचं म्हणून देवाने मला डिफरंट बनवलेलं आहे. मी ह्या सगळ्या गोष्टी आहे म्हणून मी डिफरंट नाही. मी देवासारखा ना आहे म्हणून मी डिफरंट आहे. मी का देवासारखा नाही? कारण देवाने मला देवासारखा बनवला, तरी मी देवासारखा ह्याच्यासाठी नाही, कारण देवाला माझ्यासाठी रिलेशन ठेवायचंय. मी जरी अदर दॅन गॉड असलो ना, तरी मी काय? देवाने मला देवाच्या इमेजमध्ये बनवलं, देवासारखा बनवला. देव जे करू शकतो ते मी करू शकतो, पण मी देव नाही होऊ शकत. देव जे करू शकतो ना, ते सगळं मी करू शकतो, पण मी देव नाही बनू शकत. कारण देवाने मला अदर दॅन गॉड बनवलंय. आणि अदर दॅन गॉड कशाला बनवलंय? कारण मला देवासाठी देवेकूत करायचंय. मला देवासंगती कनेक्शन करायचंय. ही जी मी अल्टिमेट लेव्हलचा बोलतो तुम्हाला. अल्टिमेट लेव्हलचा जो इगोचा जो हे आहे ना, तो इगोचं ते आहे, की इगोनी आहे ना स्वतःला कशासाठी कनेक्ट करायचंय. इगो जो आहे ना, तो बाकीच्या मेमरीज आणि ह्याच्यासाठी कनेक्ट करते. पण आपल्याला इगोला नाही मारायचं. आपल्याला हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी युज करायच्या आणि युज करून आपल्याला रिलेशन स्ट्रॉंग करायचे आहेत आपले सगळं. माणसांबरोबरचं ह्या सगळ्या गोष्टींबरोबरचं. तुम्ही जसं-जसं वर-वर लेव्हलला जातात ना, तसं-तसं तुम्हाला समजतं, की तिकडचं सेराफिम काय आहे.
तो साप तुमच्या संगती जसं इथं बोलतोय ना, इथं तुमच्या संगती एकच साप बोलतोय आतमधून तुमच्या. तुम्ही वरच्या लेवलला जाल ना, मग 7 साप बोलतील तुमच्या संगती. मग जाल तर अजून कितीतरी 72 साप बोलायला लागतील तुमच्या संगती. मग तुमच्या संगती 42 साप बोलायला लागतील. साप म्हणजे सेराफिम बोलायला लागतील, ते देवदूत बोलायला लागतील तुमच्या संगती. मग तुम्हाला समजेल की अरे, हा जो बोलत होता ना, तो बोलत होता, तो एक जो बोलत होता तो काहीतरी वेगळाच बोलत होता. आणि वरच्या लेवलला जे सेराफिम आहेत आणि हे आहेत ना, बोला 72 नेम ऑफ 72 नेम ऑफ 42 ते आहेत ना, ते सगळं ते पण सेराफिमच आहेत सगळं. ओफानिम सेराफिम असं त्या लोकांना हे करतो आपण. ती लोक पण तुमच्या संगती बोलायला लागतील, पण ते बोलासाठी पहिले तुमच्या सापाला झाड तरी बनायला लागत, बर्निंग बुश तरी बनायला लागत. आणि बर्निंग बुश झाल्यावर देवदूत बोलायला लागला मोशे संगती. पहिले मोशे संगती साप बोलत होता त्याचा. तोरामधल्या ज्या स्टोरीज आहेत ना, तोरामधल्या स्टोरीज आपल्याला आहे ना, या लेवलमध्ये दुनियामध्ये जगामध्ये असताना ना, आपल्याला स्पिरिच्युअलिटीच्या शोधामध्ये आपण असतो ना, तेव्हा आपल्याला जी तोरामधल्या गोष्टी सांगतात ना, तो स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट झाल्यावर त्या गोष्टीने वेगवेगळ्या अजून काय काय सांगतात. आणि ती अख्खा तो इन्फॉर्मेशनच आहे. ती इन्फॉर्मेशन जी विजडम मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ना, तीच इन्फॉर्मेशन आहे. पण ती इन्फॉर्मेशन कुठून कुठून खाली येऊन येऊन ती कशी होतं ना, ती इन्फॉर्मेशन लास्ट मध्ये कम्प्युटर कोड सारखा आहे. तो कम्प्युटर 1 आणि 0 मध्येच लिहिलेला आहे कम्प्युटर कोड. पण तुम्ही जिथं क्लिक केलं आणि तुम्ही हे केलं ना, त्या हिशोबाने तुमच्या समोर तो स्क्रीन येतोय. तर तोरामध्ये ह्या लेवलमध्ये आपल्याला तोराच्या लिटरल स्टोरीज आहेत ना, त्या लेवलमध्ये तो स्क्रीनवर येतोय. तर तुम्ही मागं गेला कोड मध्ये बघायला गेला तर कोड मध्ये तो जरासा वेगळा आहे ना, तो स्क्रीन मध्ये असतं तसंच कोड नसतं, तसं आहे तो. तर मी एचसीरा लेवल मध्ये एचसीरा लेवल मध्ये साप बोला म्हणजे तो साप ना आहे. मी जरी तुम्हाला सांगितलं ना 7 डोकेवाला साप, असं तुम्हाला आपला जो एक फॅकल्टी आहे ना, आपली कुठली फॅकल्टी, इमॅजिनेशनची फॅकल्टी, ती इमॅजिनेशनची फॅकल्टी युज करायसाठी मी सांगितलं. नाहीतर तुम्हाला वाटेल तुमच्या आतमध्ये असा साप बसलाय आणि हे बसलाय. कितीतरी कब्बालिस्टिकल ड्रॉइंग आहेत ना, त्याच्यामध्ये पण लिहिलंय की जेव्हा तुम्ही इव्हल बोलता ना, आपण दुसऱ्याबद्दल इव्हल बोलतो ना, वाईट बोलतो ना दुसऱ्याबद्दल, तेव्हा काय होतं, तेव्हा आपला जो टंग आहे ना, ती ती सापाचा डोका होतं. आपली जीभ आहे ना, सापाचा डोका होतं आणि आपल्या जीभच्या खाली असा जो आहे ना अख्खा हा पोर्शन, तो ती सापाची बॉडी होतं. आणि ते आपलं लंग्स आहेत ना, तो हवा हवा लंग्स मधून येतो ना बोलायला, तो हवा आहे ना, ती ते विंग्स होतात त्या सापाचं. ते साप आहे ना, तो त्याला इकडे एक लंग्सचा एक पार्ट इथं असतं, एक पार्ट इथं असतं. सहा सहा पार्ट आहेत, 6 विंग्स आहेत. त्या सापाला पण 6 विंग्स आहेत. तुम्ही जेव्हा लाशोनारा करता ना, तेव्हा तो साप आहे ना लिटरली तुमच्या आतमध्ये येऊ शकतो. कारण तुमचा जो स्ट्रक्चर आहे ना, तो स्ट्रक्चर तो सापासारखा बनतो. म्हणून जीभ सापासारखी जीभ होतो त्या माणसाची. म्हणून लाशोनारा नाही करायचा. कारण तुम्ही ज्या ज्या प्रकारे तुम्ही ज्यासारखं वागता ना, ती गोष्ट येऊन तुम्हाला चिटकतो. मी जर देवासारखा वागलो ना, तर मी देवाला चिटकीन जाऊ. मी मोशेसारखा वागलो ना, तर ती मी मोशेला जाऊन देवेकूत करू शकेल. मी अब्रामासारखा वागलो तर मी अब्रामाला जाऊन करेन. पण मी सापासारखा वागलो तर मी कोण मला येऊन चिटकल? साप येऊन मला चिटकेल. म्हणून आपल्या जीभ असतं ना, जीभ अशी सापासारखी असतं आणि हा अख्खा तो स्ट्रक्चर आहे ना, तो इथपर्यंत स्ट्रक्चर आणि पोट असा गेला खाली आणि तो कॉईल असतात की ती साप आहे आणि त्याला 6 विंग्स आहेत. छातीमध्ये आपलं जे वलंग्स आहेत ना, त्याला 6 विंग्स आहेत. विंग्स काय काम करतो, उडाचं काम करतो. तसं आता आपले लंग्स आहेत ना, हवा प्रेस करतं आणि हवा प्रेस करून बाहेर काय ते साप साप बाहेर काय काढतोय, लाशोनारा काढतोय. पण आपण तो उलटा पण फिरू शकतो ना, आपण चांगला नमाज करू शकतो, हे करू शकतो. मग तो साप काय होतो, तो साप साप ना होत, तो सेराफिम होतं. आपण नमाज करतोय, हे करतोय, तेव्हा तो सेराफिम होतं. मग तो साप तो विंग्स करून तो त्या जगामध्ये आपल्याला हे नेतं, त्या वरच्या जगामध्ये नेते आपल्याला. कारण तो विंग्स नेऊन आपल्याला तिकडे नेते, अख्खी बॉडी आपली उचलते तो. मेडिटेशन मध्ये म्हणून ब्रीदिंग आणि हे सगळं इम्पॉर्टंट आहे. मी आहे ना तुम्हाला कनेक्शन लावून देते ना, तर लिटरली घेऊ नका ते सगळं कनेक्शन. लिटरली घ्यायचं नाही ते कनेक्शन. त्या जगामध्ये जसं आहे ना,
त्याचा फिजिकल मॅनिफेस्टेशन ह्या जगामध्ये असं आहे. त्या जगामध्ये तो फॉर्म केलेला आहे, त्या जगामध्ये तो डायग्राम, म्हणजे बोलतो ना आपण जसं आर्किटेक्ट डायग्राम बनवते तसं त्या जगामध्ये डायग्राम बनवलेले आहेत, पण ते पण लाईनीनी याच्यानी नाही बनवले, व्हायब्रेशननी बनवलेले आहेत त्या जगामध्ये. एचसिराच्या जगामध्ये व्हायब्रेशननी डायग्राम बनवलेले आहेत. व्हायब्रेशननी जे डायग्राम बनवलेत ना, ते ह्या जगामध्ये काय होतं, ह्या जगामध्ये ते व्हायब्रेशनचं जे डायग्राम आहे ना, ते ह्या जगामध्ये मॅनिफेस्ट होतात असं आपल्यासारखं. म्हणून आपल्याला सेफिरोज सारखं सर्क्युलर डोकं असतं. प्रत्येक गोष्टीमध्ये आहे ना सर्क्युलर असतं आणि मग स्ट्रेच असतं. इथं खांदा आपला सर्क्युलर असतं आणि हात बीत लांब असतात. तुम्ही बोटं पण पाहिलं तर इथं सर्क्युलर असतं, मग लांब असतात. कारण वरच्या जगामध्ये तसं आहे. सेफिरोत आहे ना, तो स्ट्रेच होतो. सेफिरोत खाली यासाठी स्ट्रेच होतं. एक जगामधून दुसऱ्या जगामध्ये यायला तो स्ट्रेच होऊन मग खाली येतो. तर तसा ह्या जगामध्ये माणसाचं स्ट्रक्चर पण तसंच आहे. अॅनिमलचा स्ट्रक्चर पण तसंच आहे. अॅनिमलचा स्ट्रक्चर काय, माणसाचा स्ट्रक्चर सेफिरोजच्या उभ्या स्ट्रक्चर सारखं आहे. माणसाचं स्ट्रक्चर उभा आहे आणि अॅनिमलचा स्ट्रक्चर आडवा आहे. सेफिरोज जेव्हा आडवं केलं ना तेव्हा अॅनिमलचा स्ट्रक्चर. म्हणून सापाला सांगितलं की तू पोटावर चालशील. पोटावर चालशील म्हणजे तू नुसता उभा आणि आडवा अॅनिमल सारखा पण नाही, तर तू सावली सारखा होशील, खाली, एकदम खाली सावली सारखा आहे तो. त्याला एक डायमेन्शनच त्याला काढून टाकलेलं. कारण तो डायमेन्शन काढायचं इम्पॉर्टंट आहे, कारण तो डायमेन्शन नाही काढला ना तर आपल्याला इंडिव्हिज्युअल हाय म्हणून वाटणारच नाही या जगामध्ये. आपल्याला सापाला असं वाटणारच नाही की मी वेगळा आहे या जगापासून. पण तुमच्या आतमध्येच ती लाईट आहे, दुसऱ्या कोणाकडेच ती लाईट नाही, ती तुमच्या आतमध्येच लाईट आहे, देवाची लाईट. आणि ती नाहीच दिसासाठी मी तुम्हाला एकदा डायमेन्शन्स वर लेक्चर घेतला होता, बोललो ना याच्या खाली पण डायमेन्शन्स आहेत, वर्ल्ड पण डायमेन्शन्स आहेत. तो खालची डायमेन्शन आहे ना, माझी सावली जी आहे ना, तर माझी सावली काय, माझी सावली माझा साप आहे. तो मला कुठं पण कधी अंधार असो उजेड असो, तो मला फॉलो करत असतो. माझी माझी सावली मला जसं फॉलो करतो ना, तसा माझा साप मला फॉलो करतो, कारण तो माझ्यामध्येच राहतो. आपण सावलीपासून हे करू शकतो का, नाही करू शकत ना. पण सावली सांगते आपण करायला, अंधारात बसायला लागेल आपल्याला, पण अंधारात पण सावली असते आपली सांगते. पण सावली सांगते मग कसा करायचा, तर सावली आपण कंट्रोल करायची. आपल्या सावलीने आपल्याला कंट्रोल नाही केलं पाहिजे. आपली सावली आपल्या पुढे नाही चालली पाहिजे, आपली सावली आपल्या मागे चालली पाहिजे, असं करायचं. जर तुम्ही लाईटला फेस करून जर तुम्ही लाईट कडे चाललाल तर सावली तुमच्या मागे येईल ना. पण तुम्ही लाईटला पाठ करून जर चालायला लागला तर सावली तुमच्या पुढे येईल. कसं आहे, तर तुम्ही स्पिरिच्युअलिटी नाही कराल, गॉडलीनेस नाही कराल या जगामध्ये, तर तुम्ही कोणाला फॉलो करताय, तुमच्या सावलीला फॉलो करताय. तुम्ही स्पिरिच्युअलिटी आणि गॉडलीनेस करताय, तुम्ही लाईटला फेस केला, मग तुमची सावली आता कुठे जाईल, मागे जाईल तुमच्याकडे. अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंगनी चालू या जगामध्ये. एकदम इझी गोष्ट आहे या जगामध्ये अंडरस्टँड करायचं. अंडरस्टँड केलं ना की सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतात. आणि असं नाही की तुम्हाला इगो मारायचा नाही आहे. इगो व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इगो देवाने याच्यासाठी बनवलंय, कारण त्याच्यामुळेच आपल्याला आपण अदर दॅन काय आहे असं समजतो. आणि ती आपल्या ह्युमॅनिटी मध्ये सगळ्यात जास्ती आहे ती. आपणच मी वेगळा आहे, मी सगळ्या माणसांपेक्षा पण वेगळा आहे, माझ्या कम्युनिटीपेक्षा, ह्याच्यापेक्षा, सगळ्यापेक्षा मी वेगळा आहे, ही जी इंडिव्हिज्युअलिटी आणि इगो समजायचा ती माणसामध्येच जास्ती आहे. दुसरं अॅनिमल पण स्वतःला इंडिव्हिज्युअल असं समजत नाही, तिला पार्ट ऑफ द हर्ड आणि पार्ट ऑफ द हे समजतात, पार्ट समजतात अख्ख्याचा. त्यांच्यामध्ये इंडिव्हिज्युअलिटी आहे, पण ती ऍज अ पार्ट आहे. आपण एवढं आहे की आपण इंडिव्हिज्युअलिटी एकदम हे घेतो, आणि मग त्याच्यानंतर अजून जर आपण इंडिव्हिज्युअलिटी घेतली मग ते बिमाऱ्या होतात वेगवेगळ्या, स्प्लिट पर्सनॅलिटी, हे नाही ते नाही, माहिती आहे ना, स्प्लिट, दोन पर्सनॅलिटी, तीन पर्सनॅलिटी. तर एवढं इगो आपण वेगवेगळं घेतो आणि मग आपण मी आहे की तो आहे की ते, मग आपल्यालाच नाही होत समजत. आपल्यामध्ये तेवढी माझ्यामध्ये पण तुमच्यामध्ये सगळ्यामध्ये तेवढ्याच पर्सनॅलिटी आहेत. तुम्ही तुमच्या मुलांबरोबर वागताना वेगळ्या पर्सनॅलिटी वागता, तुमच्या हस्बंड बरोबर वागताना वेगळ्या पर्सनॅलिटी वागता, कामावर जाता तेव्हा वेगळी पर्सनॅलिटी असते तुमची, तुम्ही एकटं घरी असता तेव्हा वेगळी पर्सनॅलिटी असते तुमच्या, आपल्या मली द्यायला गेलो, ह्याच्यामध्ये गेलो तेव्हा वेगळी पर्सनॅलिटी असते, भांडण करतो तेव्हा वेगळी पर्सनॅलिटी असतो, है ना. आपल्यामध्ये तेवढ्या पर्सनॅलिटी आहेत, पण ते सगळ्यात पर्सनॅलिटी एकदम आल्यानंतर
त्याला स्प्लिट स्प्लिट पर्सनॅलिटी बोलतात बा. एक संगती 2-3 पर्सनॅलिटी यायला लागतात. क्वेश्चन आणि आपण आता संपवू, पण नाहीतर खूप मोठा होईल लेक्चर. Yes, I have another class. या सो फॉर 2 minutes, anybody has any questions? आज आपण काय बोललो? आपण आज वर्ल्ड कसा फॉर्म होतो, वर्ल्ड म्हणजे ओलामत कसं फॉर्म होतं त्याच्याबद्दल बोललो, आणि सोल कसा, सोल म्हणजे तो स्पार्क कसा खाली येतं या वर्ल्ड मध्ये. तो स्पार्क या वर्ल्ड मधून, सगळ्या वर्ल्ड मधून खाली आला म्हणून काय, तर तो सगळ्या जिथून जिथून खाली आला तिथल्या तिथल्या गोष्टी त्याच्यावर कव्हरिंग येतात. आणि एचसिराच्या वर्ल्ड मध्ये त्याचं लास्ट कव्हरिंग येतं, तो कुठला आहे? तो त्या सापाचा, आणि तो सगळा कव्हरिंग आहे त्याच्यावर. आणि ह्या वर्ल्ड मध्ये आल्यावर त्याला आता फिजिकल कव्हरिंग पण मिळाला. आपला जो ह्या बॉडीमध्ये जेव्हा सोल जेव्हा टच करते ना, तेव्हा तो काय होतं, नेफेश होतंय. ब्लडला टच करतोय आणि नेफेश होते, पण नेफेश होत आहे ना, तो ह्या फिजिकॅलिटीला पण टच केलेला आहे, म्हणून फिजिकॅलिटी पण त्याला वाटतं की तो फिजिकॅलिटी पण त्याचीच आहे करून. आता बॉडी बरोबर तर अजिबात हे नाही करायचं की मी माझी बॉडी म्हणजे मी आहे. बॉडी टूल आहे. अख्खा तो जो प्रोसेस आहे ना, ते प्रोसेस मध्ये एंड मधला टूल आहे, तो रूट आहे. रूट, झाडाचा रूट जसा असतं ना, एंड मधला तो आहे. पण रूट किती इम्पॉर्टंट असतं? जर झाडाला रूट नसेल ना, तर झाडाला कायच नाही मिळत. तसा हा रूट एवढा इम्पॉर्टंट आहे की ह्याच्या थ्रूच सगळा सगळा आपण राईट करू शकतो. बॉडीला तसा इम्पॉर्टंट आहे, रूट म्हणून इम्पॉर्टंट आहे. बॉडीला फ्रूट म्हणून इम्पॉर्टंट देऊ नका. बॉडीनी तुम्ही, आपण अशा अशा गोष्टी करू शकतो की अख्खा जग आपण जग म्हणजे अख्खा स्ट्रक्चर आपण चेंज करू शकतो, आपलं मिशन करू शकतो या बॉडीने. पण मी बॉडी ना आहे, बॉडी नि मी करू शकतो. बॉडी माझा टूल आहे ते करायसाठी. हा अख्खा स्ट्रक्चर मध्ये जे सगळा सगळा आहे ना, त्या स्ट्रक्चर मध्ये, सगळ्याच स्ट्रक्चर मध्ये, म्हणजे ही बॉडी कोणाची आहे? माझी आहे, म्हणजे मी बॉडी नाही है ना. इमोशन्स कोणाचे आहेत? माझे आहेत, म्हणजे मी इमोशन्स नाही. बरोबर आहे. इंटेलेक्ट कोणाचा आहे? माझा आहे, म्हणजे मी इंटेलेक्ट नाही. सोल कोणाचा आहे? माझा सोल आहे, म्हणजे मी सोल पण नाही. मग मी कोण आहे? मी तो एसेन्स आहे जो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डिसिजन घेतो, या सगळ्या गोष्टींमध्ये जो चॉईस करतो, विल आहे ज्याच्याकडे चॉईस करायचं, तो मी आहे. कारण सोल पण तो इन्फॉर्मेशनचा तो बंडल आहे जो पहिला जेव्हा उतरतो ना विजडम मध्ये, तेव्हा तो इन्फॉर्मेशनचा तो बंडल आहे की काय काय करायचंय सोलला, बाबा तुला हे काम करायचं, ते हे करायचंय, तो इन्फॉर्मेशनचा बंडल असतो सोल. थँक्यू व्हेरी मच. क्वेश्चन कोण विचारत नाही? 2 तास झालं? किती टाइम झाला? जास्ती टाइम झाला काय? 1.5 hour झाला. ओके, बंद करू, रेकॉर्डिंग स्टॉप करा, मग आपण जरा 5 मिनिटं बोलू.